वन्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। त्रिवृद्धो यो योगी सरलचेता विनय विभवः शुचिस्तुष्टो भक्ता भयद सुखकारी शुभकरा तटे गोदावरिया परमदिव्ये राघवयुते तुकारामो बाबा जयति महनीयः कलियुगे ज्ञानेश अवतार स्वामी दयाळ खेडले ग्रामी क्रमी सर्वकाळ शोभे तुकाराम नाम तयांना नमस्कार साष्टांग योगेश्वरांना गुरुनामृत गुरु योगीराज तुकाराम बाबा विषव वेदा स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः। कांतस्मरण जय जय राम। ओम नमः परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। ॐ वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकान्त स्मरण जय जय राम। यः पृथ्वीभरवारणाय दिविजयैः सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रमहतराक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तंजानकीशं भजे। रामायणाच्या कथेला आपण प्रारंभ केलेला आहे। रामायण म्हणजे काय, रामायणाचा महिमा काय, रामायणातलं प्रतिपाद्य कोण, रामरायाचं अयन म्हणजे काय, रामरायाचं अयन शब्दाचा अर्थ करत असताना रामाचा काल, रामाची पद्धती, रामाचं शास्त्र, रामाचा मोक्ष, सगळ्या पद्धतीनं रामायण शब्दाचा अर्थ आपण विचारात घेण्याचा थोडासा प्रयत्न केला। त्याच्यातून रामायण ग्रंथ काय महत्त्वाचा आहे, रामायणाची महती काय आहे, रामायण किती गरिमेचं आहे, काय उंचीचं आहे, ते आपल्याला लक्षात येण्याला काही मदत झाली असावी असं मला वाटतं। आणि आता आपण मग रामचंद्र प्रभूचं चरित्र जे अध्यात्म रामायणात गायलेलं आहे, भगवान शंकराने गायलं, पार्वतीसाठी गायलं, व्यासाने त्याचं ग्रथन केलं, अशा या ग्रंथाचं चिंतन करायला आपण लागलो। मंगलाचरणाचा काल आपण विचार केला आणि त्याच्यानंतर रामचंद्र प्रभूच्या अवतरणाचं चरित्र आपण काल पाहून थांबलो होतो। दशरथ राजाचा संसार
त्या दशरथाच्या पोटी झालेली ही 4 प्रकारची संतती. त्यांच्या संसारात बरेच दिवसपर्यंत संतती नसताना दशरथाने संतती करता केलेला तो पुत्रकामेष्टी यज्ञ. मग त्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या योगाने अग्निनारायणाने यज्ञनारायणाने प्रसन्न होऊन त्यांना पायस प्रसाद दिला आणि त्या पायस प्रसादातून ही 4 प्रकारची संतती दशरथाच्या पोटी जन्माला आली. आपण काल त्याचं चरित्र पाहिलं. 4 जण जन्माला आले. रामचंद्र एकाचं नाव ठेवलं राम, कारण काय त्या नामकरण करत असताना वसिष्ठांना विचारलं होतं की गुरु महाराज या पोरांची नावं काय ठेवायची. गुरु महाराजांनी त्यांचं लक्षण जाणून त्यांच्या ठिकाणी असलेली योग्यता जाणून त्यांच्या ठिकाणी जगाच्या करता म्हणून काय उपयुक्तता आहे अशी त्या महापुरुषाची उपयुक्तता जाणून हे लोक जगाला काय फल देऊ शकतात याचा विचार करून त्यांची नावं ठेवायला सांगितली होती. योगी पुरुषसुद्धा ज्याच्या ठिकाणी रममाण होतात असा हा राम आहे म्हणून पहिल्या मुलाचं नाव ठेवलं राम. राम ठेवायला सांगितलं वसिष्ठाने. दशरथाने ते राम असं नाव ठेवून दिलं. राम असं नाव ठेवणं झाल्याच्या नंतर दुसऱ्या मुलाला काय नाव योजायचं असा विचार आल्याच्या नंतर त्या मुलाला मांडीवर दशरथ घेऊन बसलेले आहेत आणि वसिष्ठ म्हणतात की बाबा हा सर्व सुलक्षणाने संपन्न असल्यामुळं आणि जगाला सगळी सुलक्षणं देण्याची याची योग्यता असल्यामुळं याचं नाव लक्ष्मण ठेवा म्हणे. त्याचं नाव ठेवलं लक्ष्मण. तिसरा मुलगा मांडीवर घेतला आणि याच्याबद्दल नाव काय योजायचं असं म्हणल्याच्या नंतर त्याचं नाव भरत ठेवायला सांगितलं. त्याचं कारण सगळ्या जगताचं भरण पोषण करण्याची या महात्म्याच्या ठिकाणी क्षमता आहे हे जाणलं होतं वसिष्ठाने. म्हणून हा सगळ्या जगाचं भरण पोषण करू शकतो म्हणून याचं नाव भरत ठेवा म्हणे. आणि सगळ्या शत्रूचा नाश करू शकणारा हा 4था मुलगा असल्यामुळं या 4थ्या मुलाचं नाव शत्रुघ्न ठेवा अशाही पद्धतीचा विचार सांगून 4ही मुलाची नावं ठेवण्यात आली. असं आपल्याला ते चरित्र पाहायला सापडतं बरं का. आता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाच्या रूपानं दशरथाच्या पोटी अवताराला कोण आलं याचा विचार सांगत असताना मात्र शास्त्रामध्ये वेगळ्या प्रकारचं चिंतन त्या संदर्भात आपल्याला पाहायला सापडतं बरं का. एक चिंतन असं आहे शेषशाही भगवंताचे 4 जण अंश आहेत. शेषशाही भगवंताचे 4 अंश आहेत. रामचंद्र प्रभूसुद्धा शेषशाहीचाच अंश, लक्ष्मणही त्यांचाच अंश, भरतही त्यांचाच अंश आणि शत्रुघ्नही त्यांचाच अंश आहेत. अशा पद्धतीचं एक चरित्र आपल्याला पाहायला सापडतं. दुसरं वर्णन त्यांच्या संदर्भात असं आपल्याला पाहायला सापडतं. रामचंद्र प्रभू म्हणजे स्वतः भगवान आहेत आणि त्याच्यानंतर लक्ष्मण भरत शत्रुघ्नाच्या बद्दल हे साक्षात भगवंताचे अंश आहेत अशा पद्धतीचं वर्णन नसून शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण आहेत. भगवंताच्या आयुधापैकी शंखाचा अवतार म्हणजे भरत आहेत आणि भगवंताच्या आयुधामधलं जे चक्र आहे त्याचा अवतार झाले ते शत्रुघ्न आहेत अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. चक्राने भगवान सगळ्याचा संहार करतो, दुर्जनाचा संहार करतो. शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न तो चक्राचा अवतार ठरला अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. आणि शंख मात्र सगळ्या जगताच्या भरणपोषणाकरता देवाला उपयोगी पडतो की नाही. कारण देवाने त्या ध्रुवाच्या चरित्राचा विचार करा ना. ध्रुवाला जेव्हा भगवान दर्शन द्यायला आले तेव्हा ध्रुवाच्या अंगात ताकद नव्हती. कारण 5 महिन्याचा काळ होता आणि त्या 5 महिन्याच्या काळामध्ये ध्रुवाने कोणत्याही प्रकारचं अन्न घेतलं नव्हतं. पहिल्या महिन्यामध्ये 3-3 दिवसानंतर एक कवठाचं किंवा बोराचं फळ खाऊन ध्रुवानं तप केलेलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये ते फळ खाणंसुद्धा सोडलं होतं. 6 दिवसानं झाडाची गळून पडलेली 4-2 पानं खाऊन तो तप करत होता. तिसऱ्या महिन्यामध्ये त्यानं घोडभर पाणी पिऊन तप करायला सुरुवात केली होती. ते 9 दिवसांनी एकदा घोडभर पाणी प्यायचं. 4था महिना लागला तेव्हा त्यानं 12 दिवसानं एकदा श्वास घ्यायचा आणि मग तप 12 दिवसपर्यंत श्वास न घेता भगवंताचं अनुसंधान राखायचं असं तप त्या ध्रुवाने केलेलं होतं. आणि 5व्या महिन्यामध्ये त्यानं ठरवून टाकलं अरे 12 दिवसाला एकदा श्वास घेतो आणि तप करतो तरी मला परमात्मा दर्शन देत नसेल तर हे 12 दिवसाला श्वास घेणं सुद्धा बंद करा. एकदा श्वास घ्या, अंतःकरणात तो श्वास कोंडा, हृदयात कोंडा, हृदयात देवाचं रूप साठवा आणि परमात्म्याचं दर्शन होईपर्यंत श्वास मोकळा करूच नका असं त्या ध्रुवानं ठरवलं. 5व्या महिन्यामध्ये मग त्यानं तसं ठरवल्यावर देवाने त्याला दर्शन दिलं. हे ध्रुवाचं चरित्र आहे. मी कशा करता हे सांगितलं. एवढी ध्रुवाची कठोर तपश्चर्या झालेली असल्यामुळं भगवान जेव्हा ध्रुवाच्या समोर प्रगट झाले तेव्हा त्या देवाचं वर्णन करण्याची ध्रुवाच्या मनात इच्छा असताना सुद्धा एकाही इंद्रियात चेतना राहिलेली नसल्यामुळं, सगळ्या इंद्रियाला ग्लानी आलेली असल्यामुळं, वाणीसुद्धा त्याची ग्लान झालेली असल्यामुळे त्याला बोलता येणं, देवाचं वर्णन करता येणं. अशा अवस्थेत त्या ध्रुवाच्या सर्व इंद्रियाला संजीवन देण्याकरता देवाने काय केलं ना तरी मधुवनी ऐसे केले जे कपोल शंखे शिवतले.
ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या वर्णनानुसार असं आहे, मधुवनात ध्रुवाच्या तपश्चर्य ध्रुवाला दर्शन द्यायला परमात्मा गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, कपोल शंखे शिवतले, त्याच्या कपोलाला म्हणजे गालाला भगवंतानी शंखाने नुसता स्पर्श केला आणि त्या शंखाच्या स्पर्शाच्या योगानं ध्रुवाच्या सर्व इंद्रियांना संजीवन प्राप्त झालं. सगळी इंद्रिया त्याची जीवित झाली, सगळ्या इंद्रियाला ताकद आली आणि सगळ्या इंद्रियाला ताकद आल्याच्या नंतर ध्रुव बाळ जे बोलायला लागला ते सामान्य बोलला नाही, वेदाचीही मती ठेले ते लागला बोलो. वेदाची सुद्धा बुद्धी ज्याच्या पुढे कुंठित होऊन जाते अशा त्या परमात्म्याचं ते वर्णन करणं ध्रुवाला जमलं. मला सांगायचं काय आहे, शंखाला काय करता येतं, सर्व इंद्रियाला संजीवन देता येतं आणि सगळ्या इंद्रियाला संजीवन देणं याचाच अर्थ सगळ्या जगताचं भरणपोषण करणं आहे. आणि हे भरणपोषण करण्याचं काम करणारं देवाचं आयुध म्हणजे भगवंताच्या हातातला शंख आहे. म्हणून भरत जे आहेत ना ते शंखाचा अवतार आहेत असं एक चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. भगवान शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण, देवाच्या हातात असलेल्या शंखाचा अवतार म्हणजे भरत, देवाच्या हातात असलेल्या चक्राचा अवतार म्हणजे भगवंताने हे चक्र कशा करता धारण केलेलं आहे त्याचा विचार आपल्याला संतांनी सांगितलं ना. घेऊन या चक्र गदा आची धंदा करीतो, आची धंदा करीतो, आची धंदा करीतो. घेऊन या चक्र गदा भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. राखे पाया पाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भगवान चक्र गदा ही आयुध घेऊन काय करतो, चक्राने भगवान काय करतो, चक्रे अभिमानाचा केरी चेंदा. भक्ताच्या बाबतीमध्ये सुद्धा बरं का, दुर्जनाचा संहार करण्याचं काम जसं भगवंताने शंख गदा आणि चक्र हातामध्ये घेऊन केलं ना त्याच पद्धतीनं भक्ताच्या बाबतीमध्ये परमात्मा ही चार आयुध घेऊन काय करतो याचा विचार सांगितलाय नाथ महाराजांनी बरं का. चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधी निजबोधा निज कमळे सदा निजभक्त पूजी. नाथ महाराजांनी केलेले हे वर्णन आहे. परमात्मा हातामध्ये शंख चक्र गदा पद्म ही जी चार आयुध धारण करतो कशा करता. आपण गदा आणि चक्राचा विचार आपण पाहिला की बाबा हातात गदा आणि चक्र घेऊन परमात्मा दुर्जनाचा संहार करतो. दुर्जनाच्या संहाराकरता गदेचा उपयोग झाला, पण देवानी सज्जनाच्या रक्षणाकरता जेव्हा गदेचा उपयोग केला तेव्हा काय केलं ते गदेचं, गदेने काय केलं. सज्जनाकडे परमात्मा जेव्हा गदा घेऊन येतो तेव्हा परमात्मा काय करतो याचा विचार जर आपल्याला ऐकायचा झाला तर नाथ महाराज आपल्याला सांगतात की बाबा देव हातात गदा धारण केली कशा करता, मोह ममता छेदी गदा. भक्ताच्या अंतःकरणात निर्माण झालेला मोह, भक्ताच्या अंतःकरणात निर्माण होणारी ममता याचा नाश करण्याकरता म्हणून परमात्मा गदा वापरतो. मोह ममतेचा नाश करण्याकरता मोहावर गदेचा आघात करतो, ममता नावाच्या विकारावर गदेचा आघात करतो आणि परमात्मा मोह ममता छेदून टाकतो. हे गदेनं काम करतो. चक्राने काय करतो, चक्रे अभिमानाचा करी चेंदा. चक्राने चक्र सोडल्याच्या नंतर त्या माणसाचे त्या समोरच्या जीवाचे तुकडे तुकडे जसे शत्रूचे होऊन जावेत ना त्याप्रमाणे भक्ताच्या अंतःकरणात असलेल्या अभिमानाचे सुद्धा तुकडे तुकडे करून टाकण्याकरता, त्याचा चेंदामेंदा करून टाकण्याकरता परमात्मा चक्राचा वापर करतो. भक्ताकडे आल्यानंतर हे गदेचं आणि चक्राचं काम झालं. शंखानी काय करतो, शंखे उद्बोधी निजबोधा. शंखाचा स्पर्श भक्ताला करून परमात्मा भक्ताच्या अंतःकरणामध्ये निजबोध आत्मज्ञान निर्माण करतो, आत्मज्ञान जाग करतो भक्ताच्या हृदयामध्ये. आणि कमळ घेऊन काय करतो, निज कमळे सदा निजभक्त पूजी. हातीचे लीला कमळे पूजू तया ते ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की नाही. हातातलं लीला कमळ परमात्म्याने हातात कशा करता धरून ठेवलंय हो,
कमळ घेऊन परमात्मा काय करतो? दुर्जनाच्या बाबतीमध्ये कमळाने सुद्धा देवाने दुर्जनाचा संहार केल्याचे चरित्र आपल्याला पाहायला सापडतात. पंढरपुरातलं वर्णने पाहते. पद्मावती नावाचं जे पंढरपुरातलं स्थान आहे ना, तिथं देवाने स्वतःचं पद्म ठेवलं म्हणून ते पद्मावती नावाचं स्थान झालं. पद्म म्हणजे कमळ. हातातलं कमळ देवाने तिथं ठेवलं. ते कशाकरता आणलं होतं तिथं? तर तिथे एक त्रिदंष्ट्र नावाचा राक्षस होता आणि त्याच्या नाशाकरता म्हणून भगवंतानी हे पद्म आणलं होतं, असं पांडुरंगाच्या महात्म्यामध्ये वर्णन आहे बरं का. म्हणजे दुर्जनाच्या नाशाकरता देवाला कमळाचा सुद्धा उपयोग करता येतो. कमळाने सुद्धा काहीतरी दुर्जनाचा नाश होतो. अरे आपल्याला हे गजेंद्राचं चरित्र काय सांगतं हो? गजेंद्राने भगवंताला काय समर्पण केलं होतं? कमळ समर्पण केलं होतं. त्या कमळाने भगवंतानी काय केलं? गजेंद्राचं कमळ घेतलं, मगरीचा नाश केला ना. म्हणजे दुर्जनाच्या नाशाकरता देवाच्या हातातल्या कमळाचा वापर आहे की नाही. ते पंचरशी ग्रंथामध्ये सुरुवातीचं मंगलाचरण पा, तिथं मंगलाचरणामध्ये विद्यारण्याने असं म्हणले, नमश्री शंकरानंद गुरुपाद अंबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे. मी माझ्या शंकरानंद नावाच्या गुरु महाराजाच्या चरण कमळाला नमस्कार करतो. नमस्कार कोणाला केला? चरणरूपी कमळाला. कमळाला नमस्कार केला. आणि ते कमळ कसे असतात? कमळ कसे आहेत? गुरुचे चरण कमल कसे आहेत त्याचं वर्णन करताना असं सांगितलं, सविलास महामोह ग्राह. सविलास म्हणजे कार्यवर्गासहित असलेला, महामोह म्हणजे अज्ञान, हाच कोणी एक ग्राह म्हणजे मगर आहे आणि त्या ग्रहाचा नाश करणं हे ज्याचं एकमेव कर्म आहे. असे ते माझ्या गुरु महाराजाचे चरण कमळ. अरे कमळ आणि मगरीचा नाश करतं हे कसं जमायचं? अशी कोणाला शंका येईल तर त्याच्याकरता म्हणून मग त्या पितांबर द्विजेने जे ते पंचरेश्वर टिप्पणी लिहिली ना, त्या टिप्पणीत त्याने असं लिहिलंय की बाबा गजेंद्राच्या नाशाकरता जर कमळ उपयोगी पडू शकते, गजेंद्राचं कमळ जर त्याच्याकडे आलेल्या मगरीच्या नाशाकरता उपयोगी पडू शकतं, तर आमच्या सद्गुरूचे चरण कमळ आम्हाला महामोह नावाच्या मगरीच्या नाशाला उपयोगी पडू शकणार नाहीत का? निश्चितच पडू शकतात. अर्थ काय झाला? भगवान काय करतो? हातातल्या कमळाने दुर्जनाचाही नाश करतो आणि भक्ताच्या करता त्या कमळाचा वापर करत असताना काय करतो? निज कमळे सदा निज भक्त पूजी. आपल्या हातातल्या कमळाने भक्त जर भेटला तर त्याची पूजा करण्याकरता म्हणून परमात्मा ते कमळ भक्ताच्या मस्तकावर समर्पण करतो, असा विचार आहे बरं का. म्हणजे काय? देवाच्या हातातल्या आयुधाचा सुद्धा काही ना काहीतरी देवाने वापर केलेला आहे. त्या वापरानुसार विचार जर केला तर चक्राने दुर्जनाचा नाश परमात्मा करीत असल्यामुळे त्या चक्राचा अवतार शत्रुघ्न आहेत आणि शंखाने सगळ्या जगताचं भरणपोषण करणं देवाला शक्य आहे. शंखाने भक्ताच्या सर्व इंद्रियाला संजीवन देणं देवाला शक्य आहे. म्हणजे भरणपोषण करणारा शंख असल्यामुळं त्या शंखाचा अवतार ठरले भरत आणि शेषाचा अवतार ठरले लक्ष्मण आणि रामचंद्र प्रभू म्हणजे साक्षात परब्रह्म, असा एक विचार आहे बरं का. म्हणजे या चौघांच्या बद्दल हे कोण कोण आहे त्याच्याबद्दलचा वेगळा वेगळा विचार मी सांगतो. पहिला विचार काय सांगितला? शास्त्रकारांनी केलेले चिंतन त्या संदर्भातलं असं, हे शेषशाही भगवंताचे चारही अंश आहेत, पहिला विचार. दुसरा विचार असा आला की बाबा भगवान रामचंद्र म्हणजे साक्षात भगवान आहेत, मग लक्ष्मण म्हणजे शेष आहेत, भरत म्हणजे शंखावतार आहेत आणि शत्रुघ्न म्हणजे त्या चक्राचा अवतार आहेत, असं एक चिंतन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. त्याच्यानंतर अजून एक विचार आला. अजून एक विचार काय येतो? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चौघाच्या बद्दल विचार करत असताना लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि राम असा विभाग करा. एकीकडे तिघांना करा, एकीकडे एकाला करा. आणि त्यांच्याबद्दल विचार करत असताना सप्रपंच अशा पद्धतीचं ब्रह्म असं तिघांना म्हणा आणि निष्प्रपंच ब्रह्म म्हणून रामाचा विचार करा, अशा पद्धतीचा विचार. म्हणजे सोपाधिक ब्रह्माच्या रूपामध्ये, उपाधियुक्त ब्रह्माच्या रूपामध्ये आपल्याला या तिघांना बघणं शक्य आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार म्हणा ना. थोडक्यामध्ये भगवान लक्ष्मणाचा विचार जर केला तर ते शेषावतार म्हणलेत ना, आपण त्यांना काय म्हणायचं? ब्रह्मदेवाचा अवतार म्हणा. इकडं आता म्हणत असताना आपल्याला काय म्हणावं लागेल? सोपाधिक ब्रह्माच्या रूपाने चिंतन करत असताना लक्ष्मणाला ब्रह्मदेवाचा अवतार म्हणावं लागेल. सगळ्या जगताचं भरणपोषण करणं सत्वगुणाची उपाधी घेतल्याशिवाय जमत नाही, म्हणून विष्णू सत्व उपाधिक असल्यामुळे भरतांना विष्णूचा अवतार म्हणावं लागेल. आणि शत्रूच्या संहाराकरता जगताच्याच नाशाकरता भगवंतांनी तमोगुणी उपाधी घेतल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणतात ना त्यांना, हराचं काम काय आहे? सगळ्या जगताचं हरण करणं. आणि सगळ्या जगताच्या हरणाकरता परमात्म्याने तमोगुणी उपाधी घेतलेला असतो, तेव्हा त्यांना हर म्हणतात. आणि हराचं काम काय? हरण करणे. शत्रुघ्नाचं काम सुद्धा शत्रूचा नाश करण्याचं असल्यामुळं ते हराचे म्हणजे महेशाचे अवतार आहेत असं म्हणा. ब्रह्मदेवाचा अवतार शेषाला ठरवा
हां, त्याच्यानंतर महाविष्णूचा अवतार भरताला ठरवा आणि त्याच्यानंतर हराचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा अवतार म्हणून तुम्ही शत्रुघ्नाचं ग्रहण करा. हे सप्रपंच सोपाधिक ब्रह्माच्या रूपात या तिघाचं दर्शन घेणं झाल्याच्या नंतर या सगळ्याच्या पलीकडे असलेला निस्त्रैगुण्ये प्रमहस्य पदे शिवाय नमो नमः म्हणून पुष्पदंताने ज्यांचं वर्णन केलं ना, पुष्पदंताच्या महिम्न स्तोत्रामध्ये त्यांनी कसं केलं बघा. सोपाधिक रूपातही भगवान शंकराचं वर्णन केलं आणि निरुपाधिक रूपातही त्यांनी भगवान शंकराचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आहे की नाही? तिथं बघा तुम्ही, बहल रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः. काय झालं? बहल रजसे, रजगुणाचं बाहुल्य उपाधीमध्ये सत्व रज तम 3 गुणाची साम्यावस्था असलेली प्रकृती भगवंताची उपाधी आहे. त्या उपाधीतल्या रजगुणाचं बाहुल्य झालं. बहल रजसे विश्वोत्पत्तौ, सगळ्या विश्वाची उत्पत्ती करायची होती तेव्हा रजगुणाचं बाहुल्य झालं. असा उपाधी भगवंतांनी घेतल्याच्या नंतर भगवंताला ब्रह्मदेव पण प्राप्त होतं. सगळ्या जगताच्या भरणपोषणाचं काम पडतं त्यावेळेला त्याच सत्वरजतमाच्या साम्यावस्था असलेल्या प्रकृतीतल्या सत्वगुणाचा उद्रेक होतो. त्या सत्वगुणाचा उद्रेक झाल्याच्या नंतर ती सत्वप्रधान उपाधी भगवंताच्याकडे आल्याच्या नंतर भगवंताला जगाचं भरणपोषण करता येतं, त्यांना विष्णू म्हणतात. आणि त्याच प्रकृतीमध्ये असलेला तमोगुण जगताच्या संहाराचा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा तो तमोगुण उद्रेकाला प्राप्त होतो आणि तमोगुण उद्रेकाला प्राप्त झालेल्या अवस्थेतल्या प्रकृतीचा अभिमान धारण करून परमात्मा सगळ्या जगताचा संहार करायला लागले. भगवान शिव म्हणतात, हर म्हणतात त्यांना. आणि त्याच्या पलीकडे असलेलं कोणतं स्वरूप आहे देवाचं? निष्प्रपंच स्वरूप, निरुपाधिक स्वरूप, प्रमहसी पदे, निस्त्रैगुण्ये, त्रिगुणाच्या मर्यादेच्या पलीकडे असलेलं अत्यंत मोठं असलेलं जे भगवंताचं पद आहे त्याला शिवाय नमो नमः म्हणून पुष्पदंताने जो नमस्कार केलेला आहे की नाही, तो तुरीय परमात्मा जो आहे ना, निष्प्रपंच परमात्मा जो आहे ना, त्या निष्प्रपंच परमात्म्याच्या रूपामध्ये, निरुपाधिक परमात्म्याच्या रूपामध्ये रामाचं दर्शन घ्या असं काही भक्तांची चिंतन मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हे कोणाकोणाचे अवतार आहे त्याच्याबद्दल मी हे बोलायला लागलो बरं का. त्याच्यानंतर काही भक्तांनी असं चिंतन केलं, हो हे ठीक आहे, हो ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तुम्ही भगवान लक्ष्मण, भगवान भरत, भगवान शत्रुघ्न यांना बघा आणि निष्प्रपंच निरुपाधिक परमात्म्याच्या रूपामध्ये परमात्म्याला बघा. पण हे चिंतन ओंकारात बसवताना कसं करायचं याचा विचार करून काही लोकांनी सांगितलं, अकार उकार मकार या 3 मात्रा आणि अर्धमात्रा. अर्धमात्रा म्हणजे अमात्रा या रूपामध्ये सुद्धा या 4 जणांचं चिंतन करणं आपल्याला शक्य आहे असं म्हणून काही विद्वान म्हणतात. अकार मात्रेच्या रूपामध्ये वेदांतामध्ये विराटाचं चिंतन येतं, उकार मात्रेच्या रूपामध्ये हिरण्यगर्भाचं चिंतन येतं, मकार मात्रेच्या रूपामध्ये अव्याकृताचं चिंतन येतं आणि अमात्राच्या रूपामध्ये तुरीयाचं चिंतन येतं. वेदांतातला विचार अशा पद्धतीचा आहे. मांडुक्य उपनिषदाच्या आधारानं आपण जर चिंतन करायला लागलो, मांडुक्य उपनिषद ओंकाराच्या सगळ्या मात्रामध्ये हे सगळ्याच्या सगळं चिंतन आपल्याला बसवून देतं. विराट स्वरूपाचा विचार परमात्म्याच्या करायचा झाला, अकार मात्रेमध्ये विराटाचं चिंतन करा. ओंकारात हे सगळं चिंतन परमात्म्याचं करायचं आहे. विराटाचं चिंतन म्हणजे काय? स्थूलोपाधिकाचं चिंतन आहे. स्थूल जगताचा उपाधी परमात्म्याने धारण केल्यानंतरचं जे परमात्म्याचं रूप आहे त्याला काय म्हणतात? विराट. सूक्ष्म उपाधी धारण केल्यानंतरचं परमात्म्याचं जे रूप आहे त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. आणि कारणोपाधिक परमात्मा जो आहे त्याला म्हणतात अव्याकृत. या 3 रूपामध्ये अ उ म या मात्राचं चिंतन आपल्याला करता येतं असं मांडुक्यातलं चिंतन आहे. ह्या 3 मात्रामध्ये या 3 भावाचा विचार करा अशा पद्धतीचं चिंतन काही लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. म्हणजे अकार मात्रा म्हणजे विराटाचं जे चिंतन आहे त्या विराटाच्या अवताराच्या स्वरूपामध्ये शत्रुघ्नाला बघा. उकार मात्रा तिच्या ठिकाणी जे हिरण्यगर्भाचं म्हणजे सूक्ष्मोपाधिकाचं चिंतन आपल्याला करायला सांगितलेलं आहे त्या सूक्ष्मोपाधिकाच्या रूपामध्ये आपल्याला लक्ष्मणाचं चिंतन करता येतं असं चिंतन लोकांनी सांगितलं. आणि मकार नावाची जी मात्रा आहे, ज्या मकार नावाच्या मात्रेमध्ये कारणोपाधिकाचं अव्याकृताचं चिंतन करायला आपल्याला शास्त्राने वेदांतानं सांगितलेलं आहे, त्या अव्याकृताच्या अवताराच्या रूपामध्ये भरताचं ग्रहण करा. भरत अव्याकृताचा अवतार आहेत हे एक चिंतन आहे. त्याच्यानंतर हिरण्यगर्भाचा अवतार, सूक्ष्मोपाधिकाचा अवतार लक्ष्मण आहेत आणि विराटाचा स्थूलोपाधिकाचा अवतार असलेले हे शत्रुघ्न आहेत. अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं. अ उ म या 3 मात्रामध्ये यांचा विचार करणं झाल्याच्या नंतर साक्षात परब्रह्माचं जे चिंतन आपल्याला अमात्रेमध्ये करायचंय, अर्धमात्रा अमात्रा
अशा पद्धतीनं त्याचं चिंतन. ती मात्राच नाही आहे, पण मात्रा याच्यामध्ये म्हणावं लागतं. कारण अ उ म ला जर आपण मात्रा ठरवलेला आहे तर अमात्राला सुद्धा अर्धमात्रा अमात्रा असा काहीतरी शब्द द्यावा लागतो. म्हणून तो शब्द ज्याला दिलेला आहे त्या निरुपाधिक म्हणजे स्थूलोपाधिकही जो नाही, सूक्ष्मोपाधिकही जो नाही, कारणोपाधिकही जो नाही, कोणत्याही प्रकारचा उपाधी संबंध ज्याच्या ठिकाणी नाही त्या शुद्ध परब्रह्माच्या रूपामध्ये रामचंद्र प्रभूचं दर्शन घ्या. असा एक विचार वेदांतातला आपल्याला पाहायला सापडतो. तो एक आपल्यासमोर व्यक्त करणं मला योग्य वाटलं म्हणून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अजून एक चिंतन स्वामी करपात्रीजींनी मांडलं. स्वामी करपात्रीजींनी या 4 जणांचाही विचार करत असताना 4 अवस्थाचा विचार करायला सांगितलं आपल्याला. पहिली अवस्था जागृती, दुसरी अवस्था थोडं बोलत चला की माझ्याशी, आपण बोललं की मला बरं वाटतं थोडं. दुसरी अवस्था स्वप्न, तिसरी अवस्था सुषुप्ती आणि चौथी अवस्था आहे तुरीय अवस्था. तिला अवस्था म्हणता येत नाही, पण या 3 अवस्थाच्या पलीकडची ती तुरीय अवस्था, ब्राह्मी अवस्था, तिला तुरीय अवस्था असं वेदांतात म्हणलेलं पाहायला सापडतं. एक अवस्था जागृती, दुसरी अवस्था स्वप्न, तिसरी अवस्था सुषुप्ती आणि चौथी अवस्था सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते तुरीय. या 4 अवस्थाचा विचार करा. या 4 अवस्थाच्या रूपामध्ये या महात्म्यांचं या 4 भावाचं चिंतन करायचं आहे. आता या 4 भावाचं चिंतन करायचं म्हणजे कसं करायचं हो? एकाला जागृती म्हणा, एकाला स्वप्न म्हणा, एकाला सुषुप्ती म्हणा, एकाला तुरीय म्हणा. जमत नाही म्हणतात करपात्रीजी. स्वामीजीने सांगितलं असं करता येत नाही म्हणा. मग काय करा, या 4 अवस्थामध्ये पुन्हा 4 अवस्थाचा विचार वेदांतात केलेला आहे. प्रत्येक अवस्थेत 4 अवस्थाचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला आहे. एक जागृती असते, एक जागृत स्वप्न असतं, एक जागृत सुषुप्ती असते आणि एक जागृत तुरीय अवस्था आहे. 4 प्रकाराचं चिंतन स्वामीजींनी तिथं आपल्याला सांगितलं. बघा तुम्ही विचार कसा करता येतो बघा. जागृतीतली जागृती म्हणजे पूर्ण सावध असणं. आता तुम्ही माझं जे ऐकायला लागला ना, तुम्हाला मी सांगितलेलं चटकन जर लक्षात येत असेल ही जागृती झाली आणि एखादा जागता जागता असं म्हणतं काय झालं, आत्ता काय झालं होतं असं जर म्हणत असेल तर ते जागृती नाही. जागा असून जागा असणे म्हणजे पूर्ण सावधानता. पूर्ण सावधानतेची जी अवस्था आहे ना तिला म्हणतात जागृती. जागृत स्वप्न कशाला म्हणायचं? जागच आहे हो, माणूस जागाच आहे, तो झोपलेला नाही, स्वप्नातही नाही. पण जागा असलेल्या माणसाला समोरचं काही जर थोडा वेळा करता कळत नसेल तर त्याला काय म्हणायचं? जागृतीतलं स्वप्नच म्हणायचं. काय झालं, आत्ता काय झालं असं जर एखादा माणूस म्हणत असेल तर ते जागृतीतलं स्वप्न झालं. आणि एखादा माणूस जागाच असतो पण ते काय झालं म्हणायपुरतं बरं का, त्याला काहीच कळत नाही, संपूर्णपणे झोपलेला असल्यासारखा असतो, तो जागा असतो पण काहीच कळत नाही. अशी जेव्हा अवस्था असते ना माणसाची तेव्हा त्याला जागृत सुषुप्ती म्हणतात. आणि जागृती अवस्थेमध्ये सुद्धा साक्षात जगताचं दर्शन न होता परमात्म्याचं दर्शन ज्या महात्म्याला सदा सर्व काळ होत राहतं ना त्याला काय म्हणायचं? जागृतीतली तुरीय अवस्था म्हणायचं. त्याला तुरीय अवस्था आहे जागृतीत. जगाच्या दृष्टीनं तो महात्मा जागा असेल, व्यवहार करीत असेल, प्रत्यक्ष सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी व्यवहारातल्या जगातल्या व्यावहारिक पदार्थाचे त्याचा व्यवहारही होत असेल, ही जागृती अवस्था आहे असं लोकांना ग्रहण होत असेल, पण तो महात्मा असतो तो ब्रह्मबोधामध्ये असतो. ते काय अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुद्धे. नाथ महाराजांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे बघा ना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो गीतेचा उपदेश केला, या गीतेच्या उपदेशाच्या योगानं पूर्ण ब्रह्म झाला पार्थ असं अर्जुनाचं झालं. ज्ञानोबा वर्णन करतात की नाही, अर्जुनाला पूर्ण ब्रह्मरूपता आली. आता अर्जुनाला पूर्ण ब्रह्मरूपता आल्याच्या नंतर अर्जुन युद्ध जरी करत असला, आता युद्ध करतो आहे म्हणजे जागृतीत आहे का स्वप्नात आहे का सुषुप्तीत आहे? जागृतीत आहे. अर्जुनाचं युद्ध चालू आहे, अर्जुन युद्ध करतोय म्हणजे काय आहे? निश्चित जागृतीत आहे ना. कसं थोडं सांगा की हो नाही म्हणा की मला काहीतरी तुम्ही. अर्जुन युद्ध करतो म्हणजे जागृतीत आहे का झोपलाय? जागृतीत आहे. अर्जुन युद्ध करतो म्हणजे नक्की जागृतीत आहे. पण जागृतीत जरी असला तरी त्याला गीतेच्या तत्वज्ञानाच्या श्रवणाच्या योगानं आलेली ब्रह्मरूपता जर विचारात घेतली, जागृती दिसायला आहे पण असायला तो तुरीय अवस्थेत आहे. ती जागृत तुरीय अवस्था म्हणतात. आहे जागृतीत पण त्याला साक्षात ब्रह्मदर्शन असल्यामुळे त्या महात्म्याला जागृत तुरीय अवस्थेतला म्हणायचं. जागृतीतल्या 4 अवस्थाचा विचार झाला. आता स्वप्नात चला. काही वेळेला काय असतं, एक स्वप्न जागृती असते, एक स्वप्न असतं, एक स्वप्न सुषुप्ती असते आणि एक स्वप्न तुरीय अवस्था असते. स्वप्नातल्या 4 अवस्थाचा विचार करा. स्वप्नातल्या 4 अवस्था, स्वप्नातली जागृती
माणूस स्वप्नात असतो पण काही वेळेला त्याला अगदी सावधानता असते बघा. आपल्याला बघा एखाद्या माणसाला त्याला पडलेलं सगळं स्वप्न जसंच्या तसं आठवतं की नाही सांगा. एखाद्या वेळेलाच आठवतं, ते सगळ्या वेळेला आठवत नाही आपल्याला. स्वप्न जसंच्या तसं आठवलं याचा अर्थ काय? स्वप्नात सुद्धा तुम्ही सावध होता असा त्याचा अर्थ आहे. आणि ही स्वप्नातली सावधानता म्हणजे स्वप्न जागृतीची अवस्था आहे. काही वेळेला काय होतं, एखादा महात्मा स्वप्नात असतो, त्याला स्वप्नात काहीतरी मंत्र मिळतो, स्वप्नात एखादी देवता त्याला काहीतरी प्रसाद देते, पण तो दिलेला प्रसाद, तो दिलेला मंत्र प्रत्यक्ष त्याला प्राप्त झालेला असतो बरं का. तुकाराम महाराजांना त्यांच्या सद्गुरूंनी स्वप्नामध्ये रामकृष्ण हरी मंत्राचा उपदेश केला. स्वप्नात तो दिलेला उपदेश पण तुकाराम महाराजांच्या ध्यानात राहिला की नाही. स्वप्न जागृती म्हणा त्याला, स्वप्न जागृती म्हणा. एक महात्म्याची कथा आहे. त्यांना काय झालं, ते गणपतीचे उपासक होते. गणपतीच्या उपासक असलेल्या त्या महात्म्यांच्याकडं मी ते पाहून आलो बरं का. त्या गणपतीच्या उपासक असलेल्या महात्म्याच्या स्वप्नामध्ये एका दिवशी त्यांचं काही साधना चालू असताना, अनुष्ठान चालू असताना देव त्यांच्या स्वप्नात आले आणि देवाने त्यांना सांगितलं की म्हणे बाबा माझा एक विग्रह तुला द्यायचा आहे, माझा विग्रह म्हणजे माझी मूर्ती तुला द्यायची आहे असं देवाने स्वतः सांगितलं बरं का. या भक्तांनी पदर पुढं केला, पदर पुढं करून सांगितलं देवा द्या ना. मग हे स्वप्नात चालले बरं का सगळं. त्यांनी स्वप्नामध्ये देवाला मागितलं, देवाने त्यांना द्यायचं म्हणून सांगितलं. त्यांनी असा पदर पुढं केला आणि पदर पुढं केल्याच्या नंतर त्यांच्या पदरामध्ये देवाने एक मूर्ती टाकली. देवाने टाकलेली ती मूर्ती त्याने पदरामध्ये घेतली, देवाला नमस्कार केला. स्वप्न संपलं. बिचारा रात्रभर झोपला. सकाळी अंथरुणातून उठून बसला, आपलं उपकरण काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांना देवाची मूर्ती मिळाली. याला काय म्हणायचं? स्वप्न जागृती. स्वप्न जागृतीचे हे प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. बऱ्याच महात्म्यांच्या संदर्भात असं घडतं. ही स्वप्न जागृती आहे. स्वप्न कोणतं? मनुष्य स्वप्नातच आहे आणि त्याला पुन्हा स्वप्नात एखादं स्वप्न पडलं, ते स्वप्नाची अवस्था सांगितली. आणि स्वप्न सुषुप्ती कोणते? माणूस स्वप्नात असतो आणि स्वप्नातलं त्याला स्वप्नातून जागं झाल्यावर काहीच आठवत नाही, तेव्हा त्याची जी स्वप्नाची अवस्था आहे तिला म्हणतात स्वप्न सुषुप्ती. आणि स्वप्न तुरीय कशाला म्हणतात? ब्रह्मज्ञानी महात्मा व्यवहाराच्या दृष्टीनं त्याला स्वप्न जरी पडत असलं तरी त्याच्या ब्राह्मी अवस्थेतून तो खाली आलेला नसतो, याला स्वप्न तुरीय म्हणतात. ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या बाबतीतच जागृत तुरीय, स्वप्न तुरीय या अवस्था असू शकतात. दुसऱ्याच्या बाबतीमध्ये या अवस्था असण्याची शक्यता नाही. हे 4 अवस्था आपण स्वप्नाच्या पाहिल्या. आता चला सुषुप्तीकडे चला. सुषुप्तीकडे गेल्याच्या नंतर सुद्धा सुषुप्तीतही आपल्याला 4 प्रकार पाहायला सापडतात. सुषुप्त जागृती, सौषुप्त जागृती म्हणजे सुषुप्तीतली जागृती, सुषुप्तीतलं स्वप्न, सुषुप्तीतली सुषुप्ती आणि सुषुप्तीतली तुरीयावस्था. 4 अवस्थाचा विचार करा. वेदांतात त्याचं चिंतन फार छान पद्धतीनं आपल्याला पाहायला सापडतं. सुषुप्तीतली जागृती कशाला म्हणतात हो? माणूस झोपलेला असतो आणि झोपेतून उठल्याच्या नंतर म्हणतो सुखमहम अस्वाप्सम न किंचित वेदिशम. आत्तापर्यंत मी फार छान झोपलो, छान झोप झाली, आनंदानं झोप झाली, काही कळालं नाही, एकदम छान झोप झाली, एकदम छान झोप झाली असं मनुष्य म्हणतो ना. हे झोपेमध्ये त्याला प्राप्त झालेला आनंद जर आपण पाहिला तर हा सत्वगुणाचा परिणाम असल्यामुळं त्याला सुषुप्त जागृती म्हणतात. त्याची सुषुप्ती जागृतीच्या स्वरूपाची ठरली असं वर्णन आहे बरं का. एखादा माणूस असतो, तो म्हणतो की बाबा मी झोपलो होतो पण काय करावं हो, चांगली झोप लागलीच नाही असं जर मनुष्य म्हणत असेल तर त्याला झोप चांगली लागली नाही हे जे कळत होतं ना ते अर्धवट कळणं असतं. स्वप्नातल्या अवस्थेसारखं असतं, म्हणून त्याला सुषुप्तीतलं स्वप्न म्हणतात. आणि एखादा माणूस असा असतो त्याला झोपेत काहीच कळत नाही, झोपेत काहीच कळत नाही, त्याला काय म्हणतात? सुषुप्तीतली सुषुप्ती म्हणतात. सुषुप्तीतली सुषुप्ती. सुषुप्तीतली सुषुप्ती कशी असते सांगू का? एक अनुभवाचं उदाहरण आहे, आमच्या परिचयाचं एक उदाहरण आहे. काय झालं, एका गावात एक पती पत्नी राहायचे. एका घरामध्ये पती पत्नी राहायचे. ती बाई अशी गाढ झोपायची की त्याला झोपेमध्ये काहीच कळायचं नाही. एकदा काय झालं, त्यांच्या पोटी एक लहानसं लेकरू जन्माला आले. ते घर होतं लहानसं, 2 खोल्याचं घर. त्या घराच्या समोर थोडंसं अंगण, अंगणाच्या बाहेर फाटक. त्या फाटकाला त्यांनी त्या नवरा नोकरीला गेलेला, बाई मध्ये झोपलेली, फाटकाचं दारही आतून त्यानं लावून घेतलेलं, कुलूप लावलेलं. बाई घरात जाऊन दरवाजा लावून झोपलेली. ते लेकरू रडायला लागलं. त्या लेकराचं कळवळून रडणं ऐकून गाव जागं झालं पण बाई जागी झाली नाही. काय आई असेल विचार करा. अशी आई असू शकते का? तुम्हीच ठरवा.
पण पाहिलेली आई आहे मी बरं काही. उदाहरण काही खोटं नाही, माझ्या अनुभवाचं आहे. गाव जागं झालं हो, लहानसं गाव 70-80 घराचं गाव जागं झालं. ते लेकरू कळबळून रडायला लागलं. त्या बाईला उठवायचा प्रयत्न झाला. ते दार ठोठावणं झालं. ते पत्र्याचं असं फाटकाचं दार होतं. ते ठोठावून लोक थकले. काही तिचा त्याला काही पत्ताच लागा ना त्या बाईला. ती बाई गाढ झोपलेली आत. आता काय करा, काही लोकांनी ठरवलं हे फाटक मोडा, दार तोडा. बाई मेली असेल, एखाद्या वेळेला काही झालं असेल असं वाटायला लागलं लोकांना. इतक्यात काय झालं, 2-2.5 तास हा सगळा गोंधळ चालू असताना बाई गाढ झोपलेली. त्याच्यानंतर त्या बाईचा नवरा आला तिथं. नवरा आल्याच्या नंतर त्याने विचारलं काय झालं म्हणल्यावर लोकांनी सांगितलं की म्हणे असं चाललंय म्हणे, इथं ही बाई झोपलेली आहे, काय करावं कळेना, तुमची बायको आहे नाही, हिला उठवायचा प्रयत्न करा. त्यानं सांगितलं ते काही आता थोडं अवघडच आहे म्हणलं ते प्रकरण. मग काही लोकांनी काय केलं, वर ते छपराचं घर होतं, कौलाचं घर होतं, ते कौलं 1-2 बाजूला करावीत, म्हणजे बाई आहे की नाही व्यवस्थित हे बघावं असा विचार करून 2-4 पोरं कौलावर चढली. त्याने कौलं बाजूला केली. एक मोठी काठी आणली. ती काठी आत घालून त्या बाईला टोचायचं ठरलं. ती काठी घालून आत अशी त्या बाईला टोचल्याच्या नंतर बाई थोडीशी हल्ली डोलली. तेव्हा त्या माणसानं वरच्या सांगितलं स्वस्थ आहे म्हणे बाई. बाईला काही झालेलं नाही, बाई जिवंत आहे हे सांगायला लागला तो बरं का. आणि तो तिथून सांगत असताना या बाबाला विचारलं, हिच्या नवऱ्याला की बाबा असं आहे, तुझी बायको एवढी गाढ झोपली, जाऊन दार वगैरे काढावं लागेल, हे तोडावं लागेल, काही करायचं का, तुझी बायको अशी कशी झोपली रे म्हणे. अरे गाव सगळं जागं झालं त्या पोराच्या रडण्यानं. घराच्या बाहेर एवढा आवाज येतो, तिच्याच जवळ पलंगावर ते लेकरू झोपलेलं असताना तिला जाग कशी येत नाही. त्या नवऱ्याच्या तोंडचे शब्द सांगतो आपल्याला, माझ्या बायकोची झोप एवढी गाढ आहे की झोपेत ती प्रसूत झाली तरी तिला कळत नाही म्हणलं. आत्ता याला काय म्हणावं, ह्या झोपेला काय म्हणावं, सुषुप्ती. झोपेतली झोप ती गाढ झोप आहे बरं काय. आणि त्याच्यानंतर शेवटची सुषुप्तीतली अवस्था कोणती, सुषुप्त तुरीया अवस्था कशाला म्हणतात. ब्रह्मज्ञानी महात्मा जगाच्या दृष्टीनं झोपलेला जरी असला तरी तो ब्राह्मी स्थितीमध्ये असतो बरं का. निद्रा त्याची सुद्धा समाधी स्थिती असते. अशा पद्धतीचं वर्णन शंकराचार्य करतात ना. आत्मात्वं अतिश सहचरा हा शरीरंग्रहम पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती ऐके नाही. हे निद्रा समाधी स्थिती कशाचं वर्णन आहे, ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या संदर्भातलं ते वर्णन आहे. हा विचार करा. म्हणजे ब्रह्मज्ञानी महात्मा जगाच्या दृष्टीनं झोपलेला असतो, पण त्याचं झोपणं सुद्धा तो निजे ते चिकपिध्वजा समाधी माझी या पद्धतीनं त्या झोपेचा विचार जर आपण केला तर तिला काय म्हणतात, सुषुप्ती हे सुषुप्त तुरिया. अशा पद्धतीनं त्या अवस्थेचं चिंतन आपल्याला करता येतं. आपण 4 अवस्थाचा विचार करायला लागलो. 4 अवस्था कुठं आपण पाहिल्या, जागृतीत पाहिल्या, स्वप्नात पाहिल्या, तुरियावस्थेमध्ये आपण 4ही अवस्थाचा विचार करून आलो. आता आपल्याला हे जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये या 4 अवस्थाचा विचार आपण केला. आता तुरियावस्थेत या 4 अवस्थाचा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार सांगत असताना स्वामी करपात्रीजीने असं सांगितलंय, तुरियावस्थेतली एक जागृती आहे, तुरियावस्थेतलं एक स्वप्न आहे, तुरियावस्थेतली एक सुषुप्ती आहे आणि तुरियावस्थेतली एक तुरियावस्था आहे. तुरियावस्थेतली ही तुरियावस्था आहे. या 4 अवस्थाचा विचार सांगत असताना असं त्याने सांगितलं, जागृती कशाला म्हणतात, हे सगळं जग आपल्याला जेव्हा इंद्रियाने अनुभवायला मिळतं तेव्हा त्याला जागृतीची अवस्था म्हणतात बरं का. तसं स्थूल प्रपंचाचं अवभासन करून देणारं असं महात्म्याच्या ठिकाणी असलेलं आत्मज्ञान, त्याला आत्मज्ञानही आहे आणि स्थूल प्रपंचाचा प्रत्ययही आहे. अशी जी महात्म्याची अवस्था आहे त्याला काय म्हणायचं, तुरीय जागृती. असं त्या अवस्थेचं चिंतन करणं आपल्याला शक्य आहे बरं का. त्याच्यानंतर त्या महात्म्याला सूक्ष्म प्रपंचाचं भानही असतं आणि त्या महात्म्याच्या ठिकाणी ब्रह्मबोधही असतो. अशा अवस्थेला काय म्हणायचं, तुरीय स्वप्न. आणि त्या महात्म्याला कारण प्रपंचाचा बोध असतो. कारण प्रपंचाचा बोध म्हणजे अज्ञान वगैरे त्या महात्म्याला कळत असतं, अज्ञानही काय आहे हे त्याला कळतं. आणि अज्ञान वगैरे कळत असताना त्या महात्म्याच्या ठिकाणी तुर्यावस्था असते, ब्राह्मी स्थिती असते. ब्राह्मी स्थिती असून महात्म्याला जग दिसलं, हे तुर्यावस्थेतली जागृती झाली. ब्राह्मी स्थितीत असताना महात्म्याला सूक्ष्म जगताचं भान झालं, ते महात्म्याची तुर्यावस्थेतली स्वप्नावस्था झाली. आणि ब्राह्मी अवस्थेमध्ये असणाऱ्या महात्म्याला सगळ्या जगताच्या कारण अवस्थेचं दर्शन व्हायला लागलं. ते महात्म्याच्या ठिकाणी असलेली तुरीय सुषुप्ती अवस्था झाली. आणि ब्राह्मी अवस्थेत असलेल्या त्या महात्म्याला
जागृत प्रपंच कळत नाही, स्वप्न प्रपंच कळत नाही, स्थूल प्रपंच कळत नाही, सूक्ष्म प्रपंच कळत नाही, कारण प्रपंच कळत नाही. एक ब्रह्म म्हणजे ब्रह्मच ज्याच्या प्रत्ययाला येतं त्या महात्म्याची जी अवस्था आहे त्याला म्हणतात तुरीय. तुरीय या 4 प्रकारच्या तुरियाचा विचार करा. एक जागृत तुरीय आहे, एक स्वप्न, एक तुरीय जागृत आहे, एक तुरीय स्वप्न आहे, एक तुरीय सुषुप्ती आहे आणि एक तुरीय तुरीय आहे. या 4 तुरीयाच्या ठिकाणी या 4 जणांचं चिंतन करा असं स्वामीजी म्हणतात. या 4 जणांचं चिंतन करताना तुरीयातला जागृत शत्रुघ्न आहे, तुरीयातला स्वप्न, तुरीयेतली स्वप्नावस्था म्हणजे लक्ष्मण आहेत, तुरीयेतली सुषुप्ती अवस्था म्हणजे भरत आहेत आणि तुरीय तुरीय म्हणजे साक्षात रामचंद्र प्रभू आहेत. अशा पद्धतीने या 4 जणांच्या स्वरूपाचा विचार करत असताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. एक बृहद ब्रह्मसंहिता नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये या 4घाचा विचार करत असताना असं म्हणलंय, वैकुंठेशस्तु भरतः, क्षीराब्धीशस्तु लक्ष्मणः, शत्रुघ्नस्तु स्वयंभूमा, रामसेवार्थ मागताः. रामचंद्र प्रभू म्हणजे केवळ ब्रह्म आहेत आणि केवळ ब्रह्माच्या सेवेकरता म्हणून आलेले हे 3घे जण म्हणजे कोण आहेत? रामसेवार्थम आगताः. रामरायाच्या सेवेकरता आलेले हे 3घे जण कोण आहेत? भरत म्हणजे वैकुंठाधिपती, वैकुंठाधिपती भगवान महाविष्णू, क्षीरसागराधिपती भगवान महाविष्णू आणि भूम ब्रह्म यांचं चिंतन या 3घाच्या बाबतीत लावून दिलेलं आहे बरं का. भूम ब्रह्म म्हणजे व्यापक परमात्मा असं चिंतन आहे बरं का. वैकुंठाधिपती असलेला परमात्मा रामरायाच्या सेवेकरता आला तो भरताच्या रूपानं, क्षीरसागरात शयन करणारा परमात्मा शेषशाही परमात्मा भगवंताच्या सेवेकरता आला तो लक्ष्मणाच्या रूपानं, व्यापक परब्रह्म रामचंद्र प्रभूच्या सेवेकरता जे प्राप्त झालं ते शत्रुघ्नाच्या रूपानं आणि रामचंद्र प्रभू म्हणजे सगळ्या योगी पुरुषाच्या हृदयात विराजमान असणारे साक्षात परब्रह्म आहेत. अशा पद्धतीचा त्यांच्याबद्दलचा विचार आहे. असं वेगळं वेगळं चिंतन या 4 महात्म्यांच्याबद्दलही आपल्याला पाहायला सापडतं बरं का. असं रामाचं अवतरण झालं आणि भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांचेही अवतार झाले, यांचं नामकरण झालं, यांच्याबद्दलच्या लीलाचा विचार मग आता पुढं सुरू झाला. तो भगवान शंकर सांगायला लागले सगळ्याच्या सगळ्या लीला. देवाचा अवतार कशा करता झाला याच हेतूनं परमात्मा अवतरले असं कोणालाही सांगता येत नाही. तुलसीराजांनी त्या संबंधानं असं म्हणलंय, हरि अवतार हेतु जेही होई, इदम इत्थम कही जाई न सोई. बरं का. देवाचा अवतार ज्या कारणानं होतो त्याच्याबद्दल इदम इत्थम हेच कारण आहे, असंच कारण आहे, याच कारणाने अशाच कारणाने परमात्म्याचा अवतार झाला कोणी सांगू शकत नाही. अनेक कारणं असतात भगवंताच्या अवताराकरता बरं का. केचिदाहुरजम जातम पुण्यश्लोकस्य कीर्तये यदोह प्रियस्यान्ववाये मलयस्येव चंदनम. असं चिंतन कुंतीनं सुद्धा भागवतामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मलय पर्वतावर येणारा चंदन मलय पर्वताची कीर्ती जगात पसरवण्याकरता जसा आला तसा परमात्मा ज्या कोळात जन्माला येतो त्या कोळाची कीर्ती जगात पसरवण्याकरता येतो. हा एक विचार सांगितला आहे कुंती मातेनं बरं का. अपरे वसुदेवस्य देवक्याम याचितो अभ्यगात अजस्तमस्य क्षेमाय वधायच सुरद्विषाम. या जगताचं क्षेम व्हावं आणि असुरांचा नाश करता यावा याच्याकरता एखाद्या तपस्वी जोडप्याने देवाला प्रार्थना केल्याच्या नंतर त्या तपस्वी जोडप्याच्या पोटी भगवंताला यावं लागतं. तपस्वी जोडप्याने आमच्या पोटी तुम्ही या ही प्रार्थना करावी, ब्रह्मदेवाने जगाच्या रक्षणाकरता या अशी प्रार्थना करावी, तेव्हा भगवंताचं अवतरण होत असतं. असा एक विचार आहे. आणि कुंती मातेनं अजून एक कारण सांगितलं, भवेस्मिन क्लिश्यमानानाम अविद्या काम कर्मभिः श्रवणस्मरणार हानी करिष्यन नीती केचन. बरं का. काही लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा भगवंताचं श्रवण मनन निधिध्यासन झाल्याशिवाय जीवाला मोक्ष प्राप्त होणे नाही. बरोबर. वेदांताचा सिद्धांत आहे ना, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. आपल्या कल्याणाकरता आत्मदर्शन पाहिजे, आत्मदर्शनाकरता परमात्मा स्वरूपाचं श्रवण मनन निधिध्यासन झालं पाहिजे. अरे पण हे कोणाला घडतं? अधिकारी असेल तर त्याला ते देवाचं श्रवण मनन निधिध्यासन करणं शक्य आहे. भवेस्मिन क्लिश्यमानानाम अविद्या काम कर्मभिः. कुंती माता म्हणते या जगतामध्ये अविद्या कामादिक विकार आणि कर्म यांनी क्लेश भोगत असलेले जे जीव आहेत सामान्य जीव
या सामान्य जीवाला सुद्धा काहीतरी श्रवण देव आपल्या स्वरूपाच्या संबंधानं करता यावं म्हणून त्या सामान्य जीवाला सुद्धा ज्या लीलेचं प्रेम निर्माण होईल अशा लीला करण्याकरता देव येतो. देवाचा अवतार कशा करता? सामान्य जीवाच्या कल्याणाकरता देवाचा अवतार असतो. अनेक कारणं देवाच्या अवताराच्या संबंधानं सांगितलेली आपल्याला पाहायला सापडतात बरं का. असंच रवी कुळामध्ये रघुकुळामध्ये भगवंताचं अवतरण झालं. भगवान रवी कुळात जन्माला आले, भगवान रघुरायाच्या कुळात जन्माला आले. हा रघुरायाचा वंश कसा आहे, किती मोठा आहे, या रघुरायाच्या वंशाचं काय कौतुक आहे. रघुवंशामध्ये कालिदासाने पहिल्या सर्गामध्ये हे रघुचं कुल कसं आहे त्याचं 2-4 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. मी कोणाचं वर्णन करणार आहे या ग्रंथामध्ये, माझ्या रघुवंश नावाच्या ग्रंथामध्ये मी कोणाच्या वंशाचा विचार करायला लागलो. सोहम आजन्म शुद्धानाम आफलोदय कर्मणाम आसमुद्र क्षितिशानाम आनाक रथ वर्तमनाम. 4 श्लोकात हे चिंतन आहे. रघुनाम अन्वयम वक्ष्ये, रघुच्या अन्वयाचा म्हणजे वंशाचा मी विचार सांगतोय. हा रघुकुलाचा विस्तार कसा, रघुकुल कसं आहे त्याबद्दल त्याने सांगितलं. आजन्म शुद्धानाम, जन्मापासून मरेपर्यंत शुद्ध असलेल्या महात्म्यांचं हे कुळ आहे. काय वर्णन आहे, पहिलंच वर्णन त्याने असं केलं. जन्मापासून समाप्तीपर्यंत, देह समाप्तीपर्यंत प्रत्येकाचं जीवन विशुद्ध आहे रामरायाच्या रघुरायाच्या कुळामध्ये. कोणाच्या जीवनाला कलंक नाही, कोणाच्या जीवनाला कलंक. देव येतो कुठं हो, ज्यांच्या वंशातल्या सगळ्या पुरुषाच्या ठिकाणी शुद्धताच आहे अशांच्याच ठिकाणी देवाचं अवतरण होणार ना. भगवंताचं रघुचं कुळ कसं आहे, आजन्म शुद्धानाम. काही महात्म्यांचं कसं असतं, जन्मानं ते शुद्ध नसतात, पुढे शुद्ध होतात भगवत भक्तीनं. जन्मानं शुद्ध नाहीत. धर्मव्याधाचा विचार करा तुम्ही. धर्मव्याध हे काय जन्मानं शुद्ध म्हणता येतील का आपल्याला? म्हणता येत नाहीत. पण पुढे त्यांनी केलेली साधना भक्तीची जी त्यांना घडली त्याच्यातून त्यांना शुद्धता आली. म्हणजे जन्माने शुद्ध काही नसतात, नंतर शुद्ध होतात. काही कशा असतात, जन्म त्यांचा शुद्ध कुळात झालेला असतो हो, पण पुढं अशुद्ध होत जातात. पुढं अशुद्ध, अधोगती. काय करतात त्याला? अजामिळाचं कसं झालं, अजामिळ सत्शील ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेला, पण दुर्जनाच्या संगतीनं जीवन सगळं बिघडून गेलं होतं ना. पण रामरायाच्या कुळाचा विचार जर केला, रघुकुळाचा विचार जर केला, आजन्म शुद्धानाम, जन्मापासून मरेपर्यंत सगळ्यांचं जीवन पूर्ण शुद्ध 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 आहे म्हणजे आहे. आजन्म शुद्धानाम आफलोदय कर्मणाम. ऐका, रघुकुळात जन्माला आलेले सगळेच्या सगळे राजे कर्मनिष्ठ आहेत, कर्म करतात. पण त्यांचं कर्म कुठपर्यंत चालतं, आफलोदय, फल प्राप्त होईपर्यंत कर्म करत राहतात. नाहीतर कसं होतं, माणसं काही कर्म करायला लागतात. शास्त्राने तर आपल्याला असं सांगितलंय, कुर्वन्नेवेह कर्मानि जिजीविषेत शतज्ञ समाहा. मनुष्याला प्राप्त झालेलं 100 वर्षाचं आयुष्य कर्म करीतच माणसाने जगलं पाहिजे. कर्म करीतच जगलं पाहिजे, कर्म करीतच जगावं. ते कर्म मग एखाद्या वेळेला एखाद्या महात्म्याला कोणाला मध्यंतरात कृतार्थता जर प्राप्त झाली तर ते कर्म जगाच्या उपयोगी पडेल, पण कर्म करीतच राहावं. जोशयेत सर्व कर्माणी. अज्ञानी जीवाला सगळीच्या सगळी कर्म महात्म्यांनी दाखवलीच पाहिजेत, म्हणजे कर्म केलं पाहिजे. कर्म कुठपर्यंत, फलोदय, आफलोदय, फल प्राप्त होईपर्यंत रघुकुळातले राजे कर्म करतच राहतात. नाहीतर काही लोकांचं कसं होतं, कर्माला प्रारंभ होतो, एक फल प्राप्त करून घ्यायचं आहे, त्या फलाच्या प्राप्तीकरता हे कर्म करायचंय असं ठरवलेलं असतं. ते कर्म करायला लागतात, बरेच दिवस फळ प्राप्त झालं नाही की म्हणतात याच्याने काही होत नाही म्हणून सोडून देतात. प्राप्तीची वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे म्हणतात तसं. पण रघुकुलातल्या राजे लोकांचं कसं, आफलोदय कर्मणाम. बर, अजून कसे थे, आ समुद्र क्षितिशानाम. म्हणजे यांचं क्षितिशत्व, राजे पण आहे. हे राजे आहेत, कुठले राजे आहेत, समुद्रापर्यंत सगळ्या भूमीचे राजे आहेत. या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंतची जेवढी भूमी ती सगळीच्या सगळी त्यांच्या मालकीची आहे. पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत, दक्षिण समुद्रापासून उत्तर समुद्रापर्यंत जेवढी भूमी तेवढ्या भूमीचे हे राजे आहेत. म्हणजे थोडे लहान राजे नाहीत, हे मांडलिक राजे नाहीत, सार्वभौम राजे. यांचं कुळ मी तुम्हाला सांगतोय म्हणे. आणि आ नाक रथ वर्तमनाम. वर्तम म्हणजे रस्ता, रथवर्तम म्हणजे रथाचा रस्ता. यांच्या रथाचा रस्ता कुठपर्यंत मोकळा आहे, आ नाक.
स्वर्गापर्यंत मोकळा आहे. यांचा रथ स्वर्गाला यांना न्यायचा म्हणलं तर नेता येतो अशा योग्यतेचे हे राजे आहेत. रघुराजाला त्याचा रथ स्वर्गापर्यंत नेता येतो. दशरथाने तर स्वर्गात देवाने त्यांना बोलवल्यावर मरतीलाच तिथं ते रथ घेऊन गेलेले होते. दिलीप राजा स्वर्गामध्ये देवांच्या मदतीला गेलेले होते. म्हणजे यांच्या या रघुकुळात जन्माला आलेल्या राजांच्या रथाचा मार्ग स्वर्गापर्यंत मोकळा आहे. कोणी त्यांना अडवत नाही, कोणी अडवत नाही. जायचं नाही इथून म्हणत नाही, हे आमच्या राज्याची सीमा म्हणत नाही. सगळे या म्हणतात, सगळे सन्मान करतात. आ ना करथ वर्तमनाम. पुढचं वर्णन आहे का, यथाविधी हुताग्नी नाम, यथा काम अर्चितार्थी नाम, यथा पराध दंडानाम आणि यथा काल प्रबोधी नाम. हे रघुकुलातले राजे कसे आहेत, यथाविधी हुताग्नी आहेत. म्हणजे ज्या अग्नीचं हवन ज्या विधीनं व्हायला पाहिजे त्या विधीनं अग्नीचं हवन करणार आहेत. सगळे यज्ञ करणार आहेत, सगळे यज्ञ करतात. आणि त्यांनी केलेला यज्ञ यथाविधी आहे. याला प्रमाण जर पाहायचं झालं तर दशरथाचा पुत्रकामेष्टी यज्ञ यथाविधी झाला म्हणूनच यज्ञनारायण प्रगट झाला. नाहीतर कुठे यज्ञनारायण प्रगट होतो. यथाविधी यांचं हवन यथाविधी आहे. यथा काम अर्चितार्थी नाम. त्यांच्याकडे आलेले अर्थी, अर्थी म्हणजे याचक, त्या याचकांना त्यांच्या कामनेप्रमाणे सगळं देऊन टाकणारे. याचकानं जी काही कामना केली असेल ती सगळी त्याची कामना पूर्ण करणारी. त्यानं राज्य मागितलं, राज्य द्यायची तयारी. त्यानं खजिना मागितला, खजिना द्यायची तयारी. तो कौत्स आला होता ना, कौत्स हा वरतंतु ऋषीचा शिष्य. वरतंतु ऋषीच्याकडे हा कौत्स राहिला. त्याला 14 विद्याचं ग्रहण वरतंतु ऋषीकडे केलं. 14 विद्या ग्रहण करणं झाल्याच्या नंतर तो गुरुच्या आश्रमातून जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा त्यानं गुरु महाराजांना विचारलं, गुरु महाराज माझं विद्याग्रहण झालंय, आता मी निघालो म्हणे परत माझ्या घरी जाणार आहे, संसार करणार आहे, आपली आज्ञा मला आहे, घरी जायला तुम्ही सांगितलं, आश्रम करतो, कोणी येईल तर त्याला शिकवतो, गृहस्थाश्रम चालवतो म्हणे आता विधीपूर्वक, जा म्हणे बाळा. वरतंतु ऋषीने त्याला जायला परवानगी दिली. आणि परवानगी दिल्याबरोबर यानं सांगितलं, गुरु महाराज काय माझी एक इच्छा होती म्हणे, काय आपल्याला काही दक्षिणा समर्पण करावी म्हणत होतो, काय देऊ काय देऊ. गुरु महाराजांनी सांगितलं, बाबा कारण काय कृतयुगामध्ये गुरुला दक्षिणा दिलीच पाहिजे, बंधन नाही. कृत त्रेता द्वापार या 3 युगामध्ये गुरुला दक्षिणा दिलीच पाहिजे, बंधन होतं. कलियुगात ते बंधन नाही. बंधन नाही म्हणजे देऊच नाही असंही नाही, नाहीतर त्याचा उलटा अर्थ कराल, असं करू नका. देऊच नाही असं नाही, पण दिलंच पाहिजे असं बंधन नाही. दिलंच पाहिजे हे बंधन नाही. एखाद्याला शक्ती नसली, एखाद्या शिष्याला शक्ती नसेल त्याला देऊ नाही, काही अडचण नाही. पण मागच्या युगामध्ये बंधन होतं ना, आणि हा त्रेता युगातला ना, त्याच्यामुळे याला बंधन होतं. हा म्हणायला लागला, गुरु महाराज मला दक्षिणा दिली पाहिजे म्हणे, तुम्ही काहीतरी मागा. गुरु महाराज म्हणले, कशाला बाबा, तुझी परिस्थिती मला माहिती आहे, तुझ्याजवळ काही नाही, फुटकी कवडी नाही, घरचा दरिद्री आहेस, भिक्षा मागितल्याशिवाय तुझ्या मायबापाचं पोट भरत नाही, मला माहिती आहे म्हणे, कशाला काय दक्षिणेचा विचार करतोस, काही नाही, तो माझ्याकडे राहिलास, माझी सेवा केली, हीच दक्षिणा, जा परत जा. नाही म्हणे गुरु महाराज मागाच मागा. आता ते काय, शिष्याने पुन्हा 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 पुन्हा, याने नको म्हणून सांगितलं तर याने पुन्हा मागा मागा मागा, माझी काहीतरी इच्छा आहे, देतो तुम्हाला, तुम्ही म्हणाल ते देतो, म्हणाल ते देतो, असं वारंवार म्हणल्यावर वरतंतु ऋषीला राग आला. ते म्हणले, बाबा माझ्याकडे किती विद्या शिकलास, 14. मग एका विद्ये करता 1-1 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे म्हणे. आता फुटकी कवडी नाही याच्याजवळ, आणि याला सांगितलं 14 कोटी सुवर्ण मुद्रा तो आणून दे. 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे म्हणल्यानंतर गुरु महाराजाला नमस्कार केला आणि म्हणलं, आणून देतो म्हणे गुरु महाराज, काळजी नाही. अरे काय आहे तुझ्याजवळ, माझ्याजवळ काय, हा विचार वेगळा म्हणला. पण मला देऊ शकणारे कोणी महात्मे जगामध्ये आहे, त्याचं मला ज्ञान आहे, त्यांच्याकडे जातून घेऊन येतो म्हणे. 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणायच्या. निघाला. कुठं जावं पहिला विचार आला. त्यावेळेला रघुराजाचं राज्य चालू होतं, रघुराजे राज्य करीत होते. रघुराजाच्याकडे आपण जाऊ म्हणे. हा विद्याभ्यास करायला असल्यामुळं रघुराजाची काय परिस्थिती आहे याला माहिती नव्हतं. रघुराजाने त्यावेळेला विश्वजित नावाचा याग केला होता, यज्ञ केला होता. आणि विश्वजित यज्ञाचा नियम आहे, विश्वजित यज्ञ करणाऱ्या यजमानानं त्या यज्ञामध्ये त्याच्याजवळ जी संपत्ती असेल ती सगळी दान देऊन टाकायची असते, सगळी दान देऊन टाकायची. त्याने यज्ञ केलेला रघुराजाने, विश्वजित यज्ञ झालेला, त्यांनी सगळं दान देऊन टाकलेलं. हा रघुराजाच्याकडे आला, दरबारात बसला. दरबारात बसल्याबरोबर रघुराजाने त्याला विचारलं, कोण? मी ब्राह्मण आहे म्हणे. कुठून आला? वरतंतु ऋषीच्या आश्रमातून. कशाला? आश्रमात अभ्यास झाला म्हणे माझा, अध्ययन झालं. अध्ययन झाल्याच्या नंतर गुरुजीच्याकडून निघालो, आता माझ्या घरी चाललो म्हणे. त्यानं परिस्थिती पाहिली.
हा राजा आहे, पण अंगावर याच्या एकही दागिना नाही, डोक्यावर मुकुट नाही, हातात अंगठी सुद्धा नाही बिचाऱ्याच्या. राजा, सगळ्या पृथ्वीचा राजा. पाहिलं आणि विचार करायला लागला, ह्याला सांगण्यात काही अर्थ नाही, आपण दुसरीकडे जावं लागणार, म्हणून तो काही बोलत नव्हता. इतक्या त्याने सांगितलं, थोडं थांबा म्हणे भूदेव, तुम्ही आलात, विद्याभ्यास करून आलात, 14 विद्या ग्रहण केल्या म्हणता, तुमचं पूजन करतो म्हणे. पूजन करायकरता आज जाऊन बायकोला बोलावलं. बायकोनं पूजेचं सामान आणलं. सामान आणलं ते कशात आणावं? धातूचं एकही भांडं घरात शिल्लक नाही, सगळं दान दिलेलं ना. त्याच्यामुळं मातीच्या परळामध्ये, मातीच्या बोळक्यात पाणी, मडक्यात पाणी, आणि मातीच्या त्या परातीमध्ये, त्या परळामध्ये हळद कुंकू गंध वगैरे सगळं तिथं फुलं वगैरे त्याच्यात ठेवलेली. ती बाई आली, अंगावरचं मलिन वस्त्र, गळ्यामध्ये तिच्या मंगळसूत्र जे होतं ते तांब्याचं होतं, तांब्याचं मंगळसूत्र. हे पाहिलं जगाचा राजा, काही राहिलं नाही म्हणे याच्याजवळ. चौकशी केली, प्रधानमंडळ वगैरे बाजूला बसलेलं होतं. अशी कशी परिस्थिती राजांची? काही नाही म्हणे, परवाच राजांनी विश्वजित यज्ञ केला आणि यज्ञामध्ये सगळं द्यावं लागतं, या नियमानुसार सगळं देऊन टाकलं, काही नाही राजांकडे, काही राहिलं नाही म्हणे, काही राहिलं नाही. राजांनी पूजा केली. पूजा करून याला विचारलं, काय हो, कशा करता माझ्याकडे आलात सांगा ना. तो म्हणलं, काही नाही, सहज इथून चाललो होतो. आता याला सांगून उपयोगच, अरे 14 कोटी सुवर्ण, याच्या गळ्यात, बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र नाही सोन्याचं, हा कुठून 14 कोटी सुवर्ण मुद्रा देईल आपल्याला? म्हणून सांगितलं, नाही, इथून चाललं होतं, सहज आपलं दर्शन घ्यावं वाटलं म्हणून आलो होतो. त्याने सांगितलं, नाही म्हणे भूदेव, तुम्ही माझ्याकडे काही आकांक्षा घेऊन आलात, काही इच्छा घेऊन आलात, बोला. माझी परिस्थिती बघून बोलू नका, माझी योग्यता बघून बोला. माझी परिस्थिती जरी नसली तरी माझी योग्यता आहे. माणसाची एखाद्या परिस्थिती नसते, पण योग्यता, पत असते की नाही हो माणसाला? शेवटी प्रतिष्ठा असते, त्याची पत असते. त्याच्या जवळ जरी काही नसलं तरी एखाद्या माणसाला त्याला सांगितलं की लगेच त्याच्या पतीनुसार माणसं पैसे द्यायला तयार होतात. माझी पत आहे म्हणे, काय सांगा तुम्हाला काय पाहिजे? त्याने सांगितलं, मी गुरुजींच्याकडे अध्ययन केलं. होय, 14 विद्याचा अभ्यास झाला. हो, माझे गुरु महाराज मला दक्षिणा नको म्हणत असताना मी त्यांना दक्षिणा घेण्याचा आग्रह केला, तेव्हा गुरु महाराज माझ्यावर रागावलेत. काय म्हणाले? एका विद्येकरता 1 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे म्हणाले. 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला गुरुला नेऊन देणं भाग आहे. तेव्हा तुमच्याकडे यावं, तुम्हाला सांगावं म्हणून आलो होतो. तुमच्याजवळून 14 कोटी सुवर्ण मुद्रा नेण्याचा विचार होता, पण तुमचा विश्वजित यज्ञ झाल्यामुळे तुमची परिस्थिती मला कळाली, दुसरीकडे कुठं जाऊन पाहतो म्हणे, आशीर्वाद असू द्या. असं म्हणून तो ब्राह्मण उठायला लागल्याबरोबर रघुराजाने सांगितलं, मी तुम्हाला बोललो ना, माझी पत मोठी आहे, बसा. देतो म्हणे 14 कोटी सुवर्ण. कुठून देणार? व्यवस्था करतो म्हणे. कधी करता? उद्याला करतो म्हणे. उद्याला ही व्यवस्था करायची ठरवली आणि त्याने सेवकाला सांगितलं, सेनापतीला बोलवा म्हणे. सेनापतीला बोलवलं. सेनापतीला सांगितलं, रथ तयार करा. कशा करता? उद्या मला जायचंय स्वारीला. कुठे जाणार हा स्वारी? कुबेरावर स्वारी करतो. देवाचा खजिनदार आहे ना कुबेर, त्याच्यावर स्वारी करतो आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा या ब्राह्मणाला पाहिजेत आणून देतो असं त्याने सांगितलं. रथ सिद्ध झाला. रात्री हा झोपला, सकाळी उठला, स्नान संध्या अग्निहोत्र झालं आणि सेनापतीने सांगितलं, महाराज रथ तयार आहे. रथ तयार आहे म्हणल्याबरोबर हा रथाकडे जायला निघाला आणि रथाकडे जाऊन रथात बसून आता कुबेरावर स्वारी करायला निघायचं. एवढात कोषाध्यक्ष आला आणि त्यानं सांगितलं, म्हणे महाराज आपल्या कोशात सोन्याची वृष्टी झाली. कोणी केली? कुबेरानं केली. कुबेराला घाम फुटला, हा माझ्यावर स्वारी करायला येतो म्हणल्याबरोबर काय धमक असेल विचार करा. रघुराजा निघालाय माझ्यावर स्वारी करायला, हे ऐकल्यावर कुबेराला घाम फुटला आणि त्याने इथे येण्याच्या आधी त्याला देऊन टाकलं पाहिजे म्हणून याच्या कोशामध्ये त्याने सोन्याच्या नाण्याचा पाऊस पाडला. कोषाध्यक्षानं सांगितलं की म्हणे हे जमा झालेलं द्रव्य त्याला देऊन टाकायचं म्हणे. आता राजाने सांगितलं, कौत्साला तुम्ही ते सगळं घेऊन गुरुला नेऊन द्या. तो म्हणला, नाही, मला 14 कोटी पाहिजेत. 14 कोटी मोजणं झाल्यावर जे उरलं होतं त्याने सांगितलं, तुमच्या करता सारे, मी नेत नसतो म्हणलं, मला 14 कोटी पाहिजेत. राजाने सांगितलं, मला याची गरज नाही म्हणले. मग काय करा? कुबेराला सांगितलं, तुझं तू उरलेलं घेऊन जा बाबा. ही या राजाची पद्धत आहे. मला सांगायचं काय होतं, यथा काम अर्चित अर्थे नाम. आलेला याचक जो असेल त्याची कामना जशी असेल तशी ती कामना पूर्ण करणारे हे रघुकुळातले राजे आहेत. रघुकुळ साधन आहे, हे त्यांचं वर्णन आहे. यथा अपराध दंडानाम. जसा ज्याचा अपराध असेल त्याला तशा पद्धतीचा दंड रामरायाच्या कुळातले सगळे राजे करीत आले. कोणी असो त्याला दंड आहे, कोणी असा त्याला दंड आहे, भाऊ असला तरी दंड आहे.
जो कोणी अपराधी असेल त्याला दंड करणे हे राम, आणि त्याच्या अपराधानुसार दंड करायचा. लहान अपराध असला लहान दंड, मोठा अपराध असला मोठा दंड. रामरायाच्या चरित्रात येतं ना हो. एकदा काय झालं, रामराय दरबारात बसलेले, दरबाराचं सगळं काम झालं, सगळेजण निघून गेले, सगळे मंत्री वगैरे बाहेर पडले. आता घरी जाऊन दुपारचं जेवण घ्यायचं. तेवढ्यात लक्ष्मणाने देवाला सांगितलं, देवा झालं म्हणे दरबाराचं काम, सगळे गेलेत, आपल्याला आहार घ्यायला जायचं आहे. देवाने सांगितलं, लक्ष्मणा सगळं झालं? सगळं झालं. अरे आज लवकर झालं म्हणे काम, वेळेत झालं सगळं. आपल्याला बघ बरं बाहेर कोणी अजून एखादा कोणी उभा आहे का बघ, कोणाला काही अपेक्षा आहे का आपल्याकडून, काही न्याय वगैरे मागायला कोणी आलाय का बघ बरं. लक्ष्मण बाहेर गेले, पाहिलं कोणी नाही, कोणी नाही. आत येऊन रामाला सांगितलं, देवा कोणी नाही म्हणे बाहेर, कोणी माणूस, एकही माणूस नाही, सगळ्यांचं काम झाले देवा, दरबारात कोणाशीही आपल्याकडून काही अपेक्षा नाही, आता आपण निघायला हरकत नाही, जेवायला चला म्हणे. लक्ष्मणाला देवाने सांगितलं, तसं नाही रे लक्ष्मणा, माणूसच असला पाहिजे असं नाही, एखादा पशु जरी असला दारात आणि त्याची काही अपेक्षा असली तर आपल्याला पूर्ण केली पाहिजे. बघ बरं कोणी आहे का बघ बरं. लक्ष्मण परत दारात गेले तर एक दारात कुत्रं होतं. त्या कुत्र्याच्या डोक्यात जखम होती, रक्त वाहत होतं. ते कुत्रं आत दरबारात बघत होतं. रामरायापासून त्याला काही अपेक्षा आहे असं दिसत होतं. लक्ष्मणाने आत येऊन सांगितलं, देवा एक कुत्रा आहे, त्याच्या डोक्यात जखम आहे, आपल्या दारातून दरबाराच्या आत डोकावून डोकावून बघता आहे, द्वारपाळ त्याला आत येऊ देत नाहीत, त्याला आत यायचं दिसतंय देवा, त्याला काहीतरी अपेक्षा दिसते आपल्याकडून, बोलाव त्याला. बोलाव रे म्हणे, बोलाव. आपल्याला त्याची अपेक्षा, आपल्या प्रजेतलाच आहे ना तो, आपल्याच राज्यातला आहे ना, त्याची काही अपेक्षा असली, त्यालाही काही अडचण असली तर दूर केली पाहिजे आपण, बोलावं बरं त्याला. लक्ष्मणाने जाऊन त्या कुत्र्याला कुकू कुकू करून बोलावून आणलं. ते कुत्रं आलं, रामासमोर उभं राहिलं. रामासमोर उभं राहिल्याबरोबर रामरायाने त्याला विचारलं, काय बाबा काही अडचण आहे? कुत्र्याने मान हलवली, अडचण आहे. देवाने त्याला वाणी दिली, देवाने त्याला बोलायला सांगितलं, तो बोलायला लागला. कुत्र्याला विचारलं, काय अडचण झाली? माझ्या डोक्यातली जखम बघा म्हणे, मला डोक्यात जखम झाली. मग जखम बरी करायकरता वैद्याला वगैरे सांगू, औषध वगैरे द्यायला लावू? नाही म्हणे, मी पशु जातीचा आहे, औषधं वगैरे घेणं नाही म्हणे आम्हाला. मग त्याने सांगितलं की म्हणे मला ही जखम जी झाली, ती जखम डोक्यात झालेली असल्यामुळं मला ती बरी करून घेता येत नाही, मी कुत्रा आहे. कुठे इतरत्र जखम झाली तर आमच्या जातीमध्ये ती जखम आम्ही चाटून बरी करतो. कुत्र्याला पायाला वगैरे जखम झाली, कुत्रा चाटून बरी करू शकतो. डोक्यात लागलं कसं चाटायचं, मला बरी करायची सोय नाही, औषध मी घेत नाही. मग काही नाही म्हणे, मला ही जखम ज्यानं केली त्याला शिक्षा व्हावी ही मनापासून इच्छा आहे. कोणी केली ही जखम? तो एक भिक्षुक आहे म्हणे, त्यानं मला ही जखम केलेली आहे. एक भिक्षुक, त्यानं ही जखम केली, बोलवा म्हणे त्याला. रामरायाने त्याला बोलवायला लावलं. बोलावला तो आला दरबारात. तो भिक्षुक आल्याबरोबर रामरायाने त्या कुत्र्याला विचारलं, यानंच तुला मारलं का रे? हा यानेच मारले म्हणे, काठीनं मारलं, डोक्यात मोठा प्रहार झाला, त्याच्यानं ही जखम झाली. त्याला विचारलं, त्या भिक्षुकाला विचारलं, तू मारलं का रे याला? मारले म्हणे देवा. तूच मारलं ना? मी स्वतःच मारलं देवा. तुझ्या हातातल्या दंडाने मारलं ना? हो म्हणे, माझ्या हातच्या दंडाने मारलं म्हणे त्याला. का मारलं रे? का मारलं? काही कारण होतं मारायला? कारण घडलं देवा. काय कारण झालं? त्या भिक्षुकानं सांगितलं, म्हणलं देवा मी भिक्षा मागून जीविका करतो. भिक्षा मागायला गेलो, भिक्षा मागितली आणि घरी चाललो होतो मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन, आता ती भिक्षा खायची. एकदाच भिक्षेला जातो, 5 घरच भिक्षा मागतो, 6व्या घरी जात नाही. 5 घरात ज्या घरच्या लोकांनी भिक्षा दिली त्यांचीच घेतो, आग्रह करत नाही. या घरात भिक्षा मिळाली नाही, हे 5वं घर होतं पण इथं मिळाली नाही म्हणून दुसरं 5वं मानावं असंही मी करत नाही. माझ्याजवळ अल्पशी भिक्षा होती, उपजीविकेकरता मला ती आवश्यक होती, शरीराच्या निर्वाहाकरता गरजेची होती. मुक्कामी चाललो होतो, रस्त्यात त्या कुत्र्यानं माझ्या मधुकरीच्या पात्रात तोंड घातलं, माझी भिक्षा विटाळली. कुत्र्याने तोंड लावलं, आता ती भिक्षा खाता येत नाही म्हणून मी शांतपणे घरी गेलो होतो. पण या कुत्र्याला सवय लागली म्हणे, दुसऱ्या दिवशी यानं परत तोंड घातलं. तिसऱ्या दिवशी हा तोंड घालायला जेव्हा आला त्या मारे या पशुला शासन केलं पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी रागाने 2 दिवसाचा उपवास झालेला देवा, तिसऱ्या दिवशी सुद्धा हा मला उपवास घडवायला लागला, तेव्हा याला दंडाने प्रहार केला. कुत्र्याला विचार, बरोबर का रे? बरोबर आहे म्हणे देवा. 3 दिवसाची भिक्षा विटाळवली का तू? हो म्हणे देवा, मी पशु आहे, मला याच्या भिक्षा पात्रात तोंड घालण्यानं याची भिक्षा विटाळते असं करू नये याचं मला ज्ञान नाही. मी जात राहिलो, मला खायला पाहिजे होतं म्हणून मी याच्या भिक्षेच्या पात्रामध्ये तोंड घातलं. 2-3 दिवस? हो 3 दिवसही घातलं देवा.
मग त्याच्यामुळे यानं तुला मारलं? हो म्हणे देवा, तेही बरोबर आहे. तो सांगतो ते काही खोटं नाही, त्यानं तुला मारलं. ठीक आहे म्हणे. मग आता तुझं म्हणणं काय? त्यानं सांगितलं काही नाही. म्हणलं याला शिक्षा करा, यानं मला मारलं ना, डोक्यात यानं प्रहार केलेला असल्यामुळं मला ही जी जखम झालेली आहे, या जखमेनं आता माझं मरण निश्चित झालंय, याला काहीतरी शिक्षा करा. शिक्षा करा म्हटल्यानंतर देवाने सांगितलं शिक्षा केली पाहिजे. बरोबर आहे कुत्र्याचं म्हणणं. आता शिक्षा करायची, काय शिक्षा करावी? धर्मग्रंथ उघडा. कुत्र्याच्या डोक्यात काठी मारल्याच्या योगाने कुत्र्याला जखम जर झाली तर त्या जखमेचं प्रायश्चित्त म्हणून काय शिक्षा द्यावी? काढा, स्मृतिग्रंथ काढा. कुठं काही निर्णय मिळतो का? काढा. काही कुठे मिळेना. धर्मशास्त्री सगळे बसले, ग्रंथ पालथे घालायला लागले, कोणाला काही मिळेना, काही मिळेना. तेव्हा त्या कुत्र्याला रामरायाने सांगितलं की नाही बाबा काही मिळत नाही शिक्षा. मग त्यानं सांगितलं शिक्षा तर झाली पाहिजे. कुत्र्याने आग्रह धरला, शिक्षा तर झाली पाहिजे म्हणे देवा. काय शिक्षा? शिक्षा तर मिळत नाही ना. धर्मग्रंथामध्ये कुठं या कर्माला शिक्षा मिळत नाही. मग काय करायचं? रामाने शेवटी त्या कुत्र्यावर निर्णय सोपवला. कुत्र्याला विचारलं, म्हणे बाबा तू म्हणशील ती शिक्षा याला करतो, काय शिक्षा करू सांग? कुत्र्यानं सांगितलं याला कालंजर मठाचा महाराज करा म्हणे. शिक्षा, शिक्षक कुत्रा काय म्हणतो? कालंजर मठाचा अधिपती याला करा. कालंजर मठाचा अधिपती, ही शिक्षा आहे? कुत्र्याकडे सगळे आश्चर्यानं बघायला लागले. तेव्हा कुत्र्यानं सांगितलं ही शिक्षाच आहे. कशावरून? त्यानं सांगितलं मागच्या जन्मात मी तिथला महाराजच होतो म्हणलं. कालंजर मठाचा मी अधिपतीच होतो आणि मठाची संपत्ती वैयक्तिक वापरायला मी घेतली, त्याच्यामुळं मला हा कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला. म्हणून मी म्हणतो याला तिथला महाराज करा. लोकाला वाटतं महाराज होणं सोपंच आहे. कधी कुत्रं व्हावं लागेल सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. याला तिथला अधिपती करा म्हणे. रामरायाने सांगितलं ठीक आहे म्हणे बाबा. त्याप्रमाणे रामराय त्याला शिक्षा करा. त्याला म्हणतात तुला तिथला अधिपती करायचं म्हणतो. त्यानं सांगितलं नको नको, दुसरं प्रायश्चित्त काही द्या पण महाराज करू नका म्हणला मला. हे रामाचं चरित्र आहे. कुत्र्याला सुद्धा न्याय देणारे रामराय, कुत्र्याकरता सुद्धा अपराधी लोकाला दंड करणारे रामराय. म्हणून यथा अपराध दंडानाम, जसा ज्याचा अपराध असेल तशा पद्धतीचा दंड हे कुळातले सगळे लोक करतात. यथा काल प्रबोधिनाम, योग्य वेळेला जागे होणारे हे लोक आहेत सगळे. रघुकुलातल्या लोकांचं वर्णन यथा काल प्रबोधी, योग्य वेळेला जागे होणारे. योग्य वेळेला जागे होणारे म्हणजे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्ताला उठणारे एवढंच नाही, कोणतीही अडचणीची वेळ असो त्यावेळेला बरोबर यांना जागृती येते अशा पद्धतीची योग्यता या महात्म्यांची आहे सगळ्याची. यथा काल प्रबोधी आहेत सगळे. बघा तुम्ही, ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आता येणारच आहे आपल्याला ते चरित्र सांगायचंच आहे मला. दशरथ राजाने रामचंद्र प्रभूला युवराज पदाचा अभिषेक करायचा ठरवला. कशाकरता ठरवला? कशावरून ठरवला? ते दशरथ राजा म्हणे एका ऋषी सकाळी उठून आरसा बघत होते आणि आरशात त्यांना कानाजवळचा एक केस पांढरा दिसला. कानाजवळचा एक केस पांढरा दिसला. दशरथ राजे जागे झाले. म्हातारपण आलं म्हणे आपल्याला, आता पोराला युवराज पदाचा अभिषेक करून टाका. आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे, एक केस पांढरा झाला तेव्हा पोराला युवराज पद देणारे ते दशरथ राजे. आणि आजचा दशरथ काय करतो म्हणे, रामाचे सगळे केस पांढरे झाले तरी गादी सोडित नाही म्हणे. यथा काल प्रबोधिना, योग्य वेळेला जागे होणारे. योग्य वेळेला जागे होणारे. ते रघुराजाच्या पोटी अजराजाचा जन्म झाला. दशरथाचे पिताश्री अजराजे, अजराजाचे पिताश्री रघुराजे. रघुराजाने काय करावं हो? रघुराजाने अजराजाचं लग्न केलं. इंदुमती भार्या त्यांना प्राप्त झाली आणि इंदुमतीचं अजाचं लग्न झालं आणि हातातलं ते अजराजाच्या हातातलं लग्नाचं बांधलेलं कंकण, ते हळदीनं रंगवलेलं, ते वाळायच्या आत, ते वाळायच्या आत, हे शब्द लक्षात घ्या, ते वाळायच्या आत रघुराजाने राज्य सुद्धा त्याला सोपवून टाकलं. म्हणे मी म्हातारा झालो, पोरग मोठं झालं, लग्न झालं पोराचं, त्यानं राज्य केलं पाहिजे. अथ तस्य विवाह कौतुकम ललितम बिभ्रत एव पार्थिवः वसुधामपि हस्तगामिनीम अकरोत इंदुमतीम इवा पराम. सासऱ्याने तुला इंदुमती दिली
तशी मी ही राज्यलक्ष्मी तुला देतो पोरा, घे म्हणे. विवाह कौतुक हातात बांधलेलं जे ते मंगल कंकण आहे ते वाळायच्या आत. आणि जी मिरवणूक निघाली अजराजाच्या लग्नाची, त्या अजराजाच्या लग्नाच्या मिरवणुकीत त्याच्याबरोबर जो बाप होता, तो बाप आणि हा अजराजा दोघे कसे दिसले याचं वर्णन करताना कालिदास म्हणतात, यती पार्थिव लिंगधारिणौ ददृशाते रघुराघवौ जनैहि. रघुराजा आणि रघुराजाच्या पोटी जन्माला आलेला अजराजा हे दोघे जण मिरवणुकीत रथारूढ जे होते, राजा यतीच्या चिन्हानं युक्त होता आणि रघुराजाच्या पोटी जन्मलेला नवीन लग्न झालेला हा अजराजा राजाच्या चिन्हानं मंडित होता. यती पार्थिव लिंगधारिणौ, एक यतीचं लिंग धारण करून रथात बसलाय, एक राजाचं चिन्ह धारण करून रथामध्ये बसलेला आहे. असे बाप लेक रथारूढ होऊन त्यांची मिरवणूक झाली. लग्नाच्या मिरवणुकीमध्ये बापानी संन्यास घेऊन लगेच मिरवणुकीला पोराच्या बरोबर जावं, केवढी सावधानता आहे, केवढी सावधानता. याला म्हणतात यथाकाल प्रबोधिनाम, यथा योग्य वेळेला जागे होणारे. बघू पुढं कधीतरी असं म्हणत बसत नाही ते लोक. योग्य वेळेला सगळं करून मोकळे. त्यागाय संभृतार्थानाम, पुढचं वर्णन त्या रघुकुळातल्या राजांचं केले कालिदासाने. संभृत अर्थ, अर्थ म्हणजे पैसा द्रव्य, ते संभृत म्हणजे जमा केलं. कशा कर, त्यागासाठीच. संपत्ती जमा करीत होते हे राजे लोक, पण कशा करता, दानासाठीच. हो, दानासाठीच. सूर्यनारायण पृथ्वीवरून पाणी घेतो, आपल्या तापलेल्या किरणाने सगळं जगातलं पाणी तापून सूर्यनारायण काढून घेतो. कशा करता, सगळ्या जगाला वृष्टी रूपानं देण्याकरताच. हो, सहस्र गुणमुत्सृष्टुम आदत्ते हि बलिम रविही, घेतलेलं पाणी 1000 पटीनं वाढवून जगाला देण्याकरता सूर्यनारायणानं जसं घ्यावं तसं रघुकुलातले राजे प्रजाजनाच्याकडून कराधिकाच्या रूपामध्ये जी संपत्ती घेत असत, ती सगळीच्या सगळी प्रजेच्या सुख सोयीसाठी, त्यागासाठी, स्वतःच्या विलासासाठी नव्हे. त्यागाय संभृतार्थानाम. पुढचं वर्णन आहे का, सत्याय मितभाषिणाम. हे सगळे मितभाषी आहेत. कोणी रघुकुलातला माणूस जास्त बोलत नाही. का बोलत नाही, सत्याय. त्यांना नेहमी खरंच बोलायचं म्हणून थोडं बोलतात. बडबड करीत राहिला माणूस, जास्त बोलत राहिला की कुठंतरी खोटं येतच येतं. म्हणून रामाचं बोलणं कसं, रामो द्विर्नाभिभाषते, दुसरं बोलत नाही तर राम. म्हणजे काय, एकदाच बोलतात. मितभाषी कशा करता, खरं असावं याच्या करता. पुढं सांगितलं, यशसे विजिगीषूणाम. समोरच्या शत्रूला जिंकण्याची यांच्या अंतःकरणात इच्छा आहे, पण शत्रूला जिंकावं, शत्रूला परास्त करावं याच्याकरता शत्रूला जिंकत नाहीत. यशसे, आपल्या कुळाचं जे आत्तापर्यंतचं विमल यश आहे ते सांभाळून ठेवायचं याच्याकरता शत्रूला जिंकण्याची इच्छा करतात. अजून प्रजायै गृहमेधीनाम. गृहमेधी होतात, गृहस्थाश्रमी होतात, लग्न करतात, पण विलासासाठी नाही, कामसुखासाठी नाही. मग यांचं लग्न कशा, प्रजायै, सत्प्रजा निर्माण करावी. विवाहादेव सत्सृष्टी, सत्सृष्ट्यैव जगद्ध्रुवम चतुर्वर्ग फलावाप्ती तस्मात् परिणय शुभः. ज्योतिषशास्त्रातलं वचन आहे. विवाहाला आपल्याकडे शुभ विवाह म्हणतो की नाही, पण विवाहाला शुभ का म्हणतात त्याचं कारण त्याने दिलंय. परिणय शुभः तस्मात्, या कारणाने विवाहाला शुभ म्हणा. काय कारण आहे, विवाहादेव सत्सृष्टी. पहिल्यांदा ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं, विवाह झाला म्हणजे त्या विवाहातून निर्माण होणारी जी संतती असते ती चांगली असते. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं ते लग्न झालेलं असतं, वेदाच्या मंत्रघोषामध्ये ते लग्न झालेलं असतं, सात्विक संस्कार त्या लग्नामध्ये झालेले असतात, आणि त्या संस्काराने युक्त असलेल्या त्या जोडप्याच्या पोटी शास्त्रीय पद्धतीनं संसार केल्याच्या नंतर निर्माण होणारी जी संतती आहे नक्की चांगली असते. सत्सृष्टी ही बर, विवाहाने सत्सृष्टी निर्माण होते. सत्सृष्ट्यैव जगद्ध्रुवम. निर्माण झालेली संतती जर चांगली होत राहिली तर जग टिकायला मदत होते. चतुर्वर्ग फलावाप्ती ही, योग्य पद्धतीनं लग्न करून मनुष्यानं संतती निर्माण केली तर त्याला पितृऋणातून उत्तीर्ण होता येतं.
त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांनी संपन्न होता येतं. या सगळ्या गोष्टीला कारण काय आहे? विवाह आहे. म्हणून त्याला मंगल म्हणा, शुभ म्हणा. हे रघुकुळातले राजे लग्न कशा करता करतात? प्रजायै गृहमेधीनाम. प्रजा निर्माण करण्याकरताच गृहमेधी होतात. अजून कसे आहेत? त्यांनी आयुष्याची फार सुंदर योजना केलेली असते. कसे आहेत? शैशवेभ्यस्त विद्यानाम, यौवने विषयैषिणाम, वार्धके मुनिवृत्तीनाम, योगेन अंते तनुत्यजाम, रघुणाम अन्वयम वक्ष्ये. संपलं. वार्धक्य हे त्यांनी काय केलं? शैशव म्हणजे लहानपण, बालवय, तारुण्य, वार्धक्य आणि अंतकाळ याची योजना कशी केलेली आहे बघा. शैशवे अभ्यस्त विद्यानाम. बालवयामध्ये सगळ्या शास्त्रांचा अभ्यास हे सगळे रघुकुळातले राजे करीत असत. आपल्या गुरुच्या कुळात जायचं, आश्रमात राहायचं, वसिष्ठांच्या आश्रमात राहून सेवा करायची आणि सगळा अभ्यास करायचा. यौवने विषयैषिणाम. तारुण्य प्राप्त झालं की गुरुच्या कुलातून अभ्यास संपून घरी यायचं, लग्न करायचं, संसार करायचा. कशा करता? प्रजा निर्माण करून पुढे राज्याला वारस देण्याकरता. किती संतती यांनी निर्माण केली? एखादी दुसरी संतती, याच्या पलीकडे यांना संतती नाही बघा. प्रजायै गृहमेधीनाम. पुढे सांगितलं हे काय? शैशवेभ्यस्त विद्यानाम, यौवने विषय वार्धके मुनिवृत्तीनाम. वार्धक्य कसं घालवलं या लोकांनी? मुनिवृत्तीनं. एकदा लग्न झाल्याच्या नंतर मरेपर्यंत संसारामध्ये हे राहिले नाहीत. तारुण्य फक्त संसाराला दिलेलं असायचं आणि तारुण्य संपत न संपत, पोराचं लग्न होतं न होतं, लगेच मुनिवृत्तीला लागतात. वानप्रस्थाश्रम, लगेच संन्यासाची तयारी, लगेच त्यागाची अवस्था, लगेच यतिलिंगधारी. वार्धके मुनिवृत्ती नाम. आणि शेवट अंत कसा केला या सगळ्या? योगेन अंते तनुत्यजाम. यौगिक प्रक्रियेनं या सगळ्या महात्म्यांनी मरण स्वीकारलं. रघुकुळातल्या बहुसंख्य राजांचं मरण नैसर्गिक मरण नाही. अंतकाळ आपला आलेला आहे, या देहाचं आपलं प्रारब्ध संपलेलं आहे असं लक्षात घेतल्याबरोबर हे महात्मे यौगिक प्रक्रियेनं देहाचा त्याग करीत असत. योगेन अंते तनुत्यजाम. आसन लावणे, ते प्राणाचं आकर्षण करणे वगैरे वगैरे प्रक्रिया त्याच्यात शास्त्राने सांगितलेली. प्राण कसा, देह कसा सोडता येतो. देहाच्या त्यागाकरता योगामध्ये दोन प्रक्रिया आहेत. एका प्रक्रियेमध्ये देहाचा त्याग होत असताना क्लेश होतात. क्लेशानं काही महात्मे मुद्दाम देहाचा त्याग करतात, कारण प्रारब्ध संपून त्यांना देहाचा त्याग करायचा आहे. आणि एक योगातली प्रक्रिया अशी आहे, सहज देह सोडता येतो. सहज सहज सोडता येतो. सहज. झाकलिये घटीचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ज्ञानोबरे सांगतात त्याप्रमाणे झाकलेल्या मडक्यातला दिवा केव्हा मालवला हे जसं कळू नये, तसं महात्मा देह ठेवून कधी निघून गेला कोणाला कळू नये. अशा पद्धतीने योगेन अंते तनुत्यजाम, अशा योग्यतेचे हे रघुकुळातले राजे आहेत. असू द्या, फार विस्तार झाला.